ते दलीप सिंहाचं राज्य होतं, सिंध प्रांत होता, हे राहिलेत का आता मुळात? नाही. नाही. मग इथल्या प्रदेशातल्या लोकांमध्ये चिड असेल की नाही, राजाच नाही ठेवला आपला, राज्यकारभार नाही ठेवला हो. हो सर. असेल. त्याचबरोबर जंगलामध्ये असणाऱ्या लोकांना, जसं हे चोऱ्या माऱ्या करणारे होते, यांना पकडलं, मग त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा रोष असेल की नाही? असणार सर. अनेक बाबीमध्ये रोष होता. आणि आता या रोषाचा कुठेतरी म्हणजे खूप पूर्वीपासून चालू होतं हे. म्हणजे इंग्रजांचं जसं जसं राज्य वाढत गेलं, इंग्रजांचा जसा जसा जोर वाढत गेला, तसं तसं लोकांच्या मनामध्ये असंतोष वाढत गेला. आता समजा एक उदाहरण धरा की तुमच्यापैकी कोणीतरी एखादं खूप प्रसिद्धीस जात आहे, एखाद्याला मोठमोठे सन्मान मिळत आहेत, तर त्याच्यासोबत काम करणारी जी त्याचे सहकारी मित्रमंडळी असतील, हे त्याला पूर्णतः सपोर्टच करतील का? नाही. काही नाही सर. विरोधी असतात ना. समोर नाही. जर काही करत जण असतील तरी मागे विरोध करतात. विरळ काही जण असतात. सोबत सोबत दाखवतील आपल्याला की आम्ही तुम्हाला खूप सहकार्य करायलो, पण परस्पर तसे सहकार्य करतीलच 100ला 100% लोक असं होणार नाही. किंवा 100ला 100% विरोधच करतील असं सुद्धा होईल का? नाही. नाही. दोन्ही बाजू असतील. मग आता या लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध काय झालंय, आपल्याकडे सुशिक्षितपणा नव्हता, काही नव्हतं, मग हा राग इतका वाढलाय की याचा कुठेतरी उद्रेक होणार होता. आणि हा उद्रेक 1857च्या काळामध्ये घडून आला. आता आपण मुळात लढाईच्या दृष्टीने पावलं उचलत आहोत. 1857 पहिला हा प्रयत्न होणार आहे इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून देण्याचा. इंग्रजांविरुद्ध आता काय झाले पहा, इंग्रज आले, कधी आले हे? 1600ला त्यांनी 1600 ब्रिटिश ईस्ट मध्ये. इंडिया कंपनी 1600ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सुरू केली त्यांनी. तसं मुळात ते शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आले होते. 1674 1700 ते आपण पाहिलं, ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्याही वेळेस त्यांचं अस्तित्व होतं. त्यांनी त्यावेळेसही पावलं उचलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना कळलं होतं की आपली स्थिती ही सध्या अनुकूल नाही. मग त्यांनी वाट पाहिली आणि 1600 मध्ये स्थापन केलेली ही ईस्ट इंडिया कंपनी पुढं 1700 मध्ये प्लाशीच्या लढाईनं काय झालं, इंग्रजांनी पाय रोवले होते. मग हा बक्सारचा विजय इथपर्यंत त्यांनी सहन केलं. तिथून पुढं त्यांचं जे काही वर्चस्व आता निर्माण झालं होतं, त्याच्या विरुद्ध राग निर्माण झालेला जो राग होता, तो आता भारतीयांमध्ये उफाळणार होता. मग यामध्ये शेतकऱ्यांचे राग होते. शेतकऱ्यांचे राग का असतील बरं? शेतसारा शेतकऱ्या व शेतसारा पद्धतीमुळे. अगदी बरोबर आहे मॅडम. शेतसारा इंग्रजांनी अतोनात प्रमाणात लूट केली शेतकऱ्यांची. मुळात जेवढा शेतसारा वसूल व्हायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांनी अधिक शेतसारा वसूल केला. नव्या पद्धती आणल्या कर भरण्याच्या. त्याचबरोबर शेतीमध्ये संरक्षण दिलं नाही, किंवा पूर आला, दुष्काळ आला, अशा वेळेस इंग्रजांनी कुठलंही शेतीचं संरक्षणात्मक बाबींवर पावले उचलली नाहीत. पण कर मात्र त्याही वेळेस पिकलं असो नसो तुम्हाला कर द्यावाच लागत होता. जुलमी कर पद्धती होती. म्हणजे तुमच्या शेतामध्ये पूर येवो, दुष्काळ येवो, काही येवो, उत्पन्न येवो अथवा नाही येवो, तुम्हाला नियमित तेवढा कर त्यांचा भरावाच लागत असे. मग त्याच्यामध्ये महालवारी पद्धत होती, कायमधारा पद्धत होती आणि रयतवारी पद्धत होती. अशा काही पद्धती आल्या होत्या इंग्रजांच्या काळात. मग या पद्धती सुद्धा आपल्याला या 1857 नंतर पुढे आणखी अभ्यासायच्याच आहेत. मग या सर्व रचना इंग्रजांच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. आता हे झालं शेतकऱ्यांबाबत. उद्योग व्यवसायांबाबत काय मत असेल बरं लोकांचं? उद्योग व्यवसायांबाबत काय असेल? आयात आणि निर्यातावर जास्त कर बसवले आणि जे बर. कामगार लोक आहेत त्यांना जास्तीच वेळेपेक्षा जास्त काम करून घेऊ लागल्याने त्यांना मोबदला कमी मिळू लागला. हे पण झालं. आणि मुळात आपले भारतीय उद्योग जे होते ते आता राहिलेत का? नाही. काही सर हातमाग वगैरे बंद झाले आता. बंद पडले. म्हणजे ते रोजगारांवर काय आली, बेरोजगारीची पाळी आली. हो. त्यांनाही रोजगार उपलब्ध होईन झाला. त्यांचं काम बसलंय, त्यांच्याकडं दैनंदिन उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन राहिलं नाही. त्याच्यानंतर जे जंगलामध्ये लोक राहायचे, आदिवासी लोक, त्यांच्यावरती वन कायद्याअंतर्गत बंधनं आणली. वन कायदे म्हणजे जंगल कायदे. गवत कापू नका, झाड तोडू नका, असे काही पर्यावरणपूरक कायदे होते. मग हे यांचं सर्व उदरनिर्वाह कशावर होता? वनातल्या वनस्पतीचे पासून जे समजा काही साहित्य मिळत होतं, प्राण्यांपासून, वनस्पतीपासून, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असते. मग जंगल कायदे आणल्यामुळे या लोकांचा सुद्धा काय झालं, आता रोजगार गेला. यांच्याकडे सुद्धा उदरनिर्वाहाचं साधन उरलं का? नाही. त्याचबरोबर अनेक राज्यांची पदं खालसा केली. म्हणून त्या राजाला मानणारे ते जे काही सैनिक होते, त्या राजाला मानणारे जे काही किल्लेदार, वतनदार, जे काही अधिकारी होते, हे सुद्धा बेकार झाले. यांच्याकडे किल्ल्याची जबाबदारी वगैरे काही कामं राहिलीत का आता? नाही.
मुळात किल्ला नाही आणि राज्यच नाही, तर राज्यच नसलं तर किल्ले कुठून येणार आणि कोणाला काम देणार इंग्रज. मग त्यांचा सुद्धा रोष वाढत गेला आणि असे अनेक उठाव महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, इतर काही प्रांतामध्ये सर्वत्र घडून येऊ लागले इंग्रजांच्या विरुद्ध. पण हे सगळे उठाव छोट्या मोठ्या प्रमाणात होते. इंग्रजांनी काय केलं, दाबून दडपून टाकले. समजा 100-200 लोकांचे उठाव झाले, काही ठिकाणी 500 लोकांचे झाले, किंवा महाराष्ट्रात उठाव झाला एखाद्या वेळेस, मग हे सगळे उठाव मोडीत काढले. मग या अशा अनेक उठावांच्या नंतर आता काय घडणार आहे पहा, एक पाईकांचा उठाव होता. पाईकांचा उठाव म्हणजे काय, पाईक कोण होते ते पाहूया आपण आता. ओडिसात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राज्याचे जे खडे सैनिक होते, पाईक म्हणजे काय लक्षात घ्या, जे काही स्वतंत्र राज्याचे खडे सैनिक होते, हे म्हणजे खडे सैनिक म्हणजे काय बरं, राज्याच्या युद्धप्रसंगी किंवा राज्याच्या सिक्युरिटी, ज्याला आपण म्हणतो किल्ले वगैरे सांभाळतात, त्यावेळेस त्याच्या समोर पहारा देणारे जे उभे सैनिक असतात की नाही, त्या सैनिकांना खडे सैनिक म्हणतात. मग हे खडे सैनिक म्हणजेच काय, त्यांना पाईक असे म्हणत. या खड्या सैनिकांना काय म्हणायचे त्यावेळेस, पाईक असे म्हणत. राजांनी या पाईकांना जमिनी कसण्यास मोफत दिल्या होत्या. म्हणजे हे पहा, राजाच्या दरबारात काम करण्याबाबत या पाईकांना इनाम म्हणून किंवा त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काय दिलं जायचं राजांकडून, शेत जमिनी दिल्या जायच्या. आणि त्या शेत जमिनीवर काम करून जे काही उत्पन्न मिळेल ते सगळं कोणाला मिळायचं, इंग्रजांना. ते सर्व उत्पन्न कोणाला मिळायचं, इंग्रजांना. आता इंग्रजाकडे जाऊ नका मॅडम. इंग्रज आता हे जे काय आपण शिकतोय 1803चा काळ आहे, इथे इंग्रजांचं काहीच नाही. आता काय झालंय पहा, पाईक हे जे स्वतंत्र राज्याचे खडे सैनिक होते की नाही, हे सैनिक काय करायचे, राजाचं रक्षण करायचे, राजवाड्याचं किल्ल्याचं रक्षण करायचे की नाही, रक्षण करत असतील की नाही. हे हो. खडे सैनिक होते. खडे सैनिक म्हणजे खडा पहारा, हे सातत्याने उभे राहायचे. मग यायला काय व्हायचं, त्या राजाकडून, ज्या राजाच्या दरबारात हे सैनिक आहेत, ओडिशामध्ये, ओडिशाच्या राज्यामध्ये, समजा ओडिशा राज्य जे आता आहे, किंवा त्यावेळेस जे ओडिशाचा प्रदेश असेल, तिथल्या राज्य जी छोटी छोटी असतील, त्यांच्याकडे असणाऱ्या या सैनिकांना हे राजे काय करायचे, जमिनी द्यायचे. कशासाठी, तर त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांना ती जमीन कसता यावी, त्याच्यातून मिळणारं उत्पन्न सुद्धा या पाईकांना स्वतःच्या कुटुंबासाठी वापरता यावं. म्हणजे स्वतःच जे काही उत्पन्नाचं साधन होतं ते कशामुळे मिळायचं यांना, या जमिनीमुळं. त्या कसून, त्या म्हणजे काय, त्या जमिनी मिळालेल्या ज्या जमिनी आहेत त्या कसून आपला उदरनिर्वाह करत. कोण उदरनिर्वाह करत आपला, सामान्य लोक, शेतकरी लोक. आपण कोणाविषयी माहिती पाहत आहोत, पाईक पाईक सर, पाईक, सॉरी, पाईक. पाईकांविषयी. म्हणजे हे पाईक जे होते की नाही, ते आपला त्या मिळालेल्या शेत जमिनीतून काय करायचे, उदरनिर्वाह करायचे. आता या उदरनिर्वाहासाठी जी जमीन मिळाली, याच्या बदल्यात त्या सैनिकांना काय करायला लागायचं पहा, की या बदल्यात, त्या बदल्यात युद्धाचा प्रसंग जर उद्भवला तर त्यांनी आपल्या राजाच्या बाजूने लढाईला उभे राहायचे, अशी अट होती पहा. जर युद्धाची स्थिती जर निर्माण झाली तर या सैनिकांचं काम काय होतं, मिळालेल्या मोबदल्यात, म्हणजे जी काही शेतजमीन वगैरे यांना कसण्यासाठी दिलेली आहे, कसून खायचं, त्याच्यावर कुठलाही टॅक्स नाही, कर नाही, काही नाही. फक्त यांना तेवढा अधिकार काय, की ही जमीन तुमची आहे, तुम्हीच कसायचं, आणि मिळणारं उत्पन्न सुद्धा कोणी घ्यायचं, तुम्हीच घ्यायचं. मग याच्या बदल्यामध्ये यांनी द्यायचं काय होतं राजाला, जर समजा युद्ध प्रसंग उद्भवला तर यांनी युद्ध कोणाच्या बाजूने करायचं, मग राजांच्या बाजूने, ज्या राजांनी त्यांना जमिनी दिल्या. पण आता काय झालंय, इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिसा हा प्रदेश जिंकून घेतला. आता हा प्रदेश पूर्ण इंग्रजांनी जिंकून घेतला म्हणजे असे छोटे छोटे राज्य राहतील का तिथं, आणि ठेवतील का इंग्रज, नाही. मग इंग्रजांनी काय केलं, पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या. आता पहा, हे राज्यच नष्ट केली इंग्रजांना, त्याच्यामुळे इथं पाईका गिका काही राहिलं नाही. आता या पाईक, इंग्रजांनी काय सांगितलं, आता तुमचा राजाच नाही, तुमच्या राजाच्या जमिनीच नाहीत, तुमचा राजाच नसल्यावर तुमच्या जमिनी कशाच्या कामासाठी, तुम्हाला युद्ध नाही, काहीच नाही, तुमच्या जमिनी आम्ही वापस घेतो म्हणे. मग त्याला जे वंश परंपरागत जमिनी मिळालेल्या होत्या त्या सगळ्याच्या जमिनी कोणा काढून घेतल्या, इंग्रजांनी काढून घेतलं सर. इंग्रजांनी काढून घेतल्या. त्यामुळं आता हे पाईक संतापले. आता यायला दुसरं काही जमायचं का, याच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन कोणतं होतं, फक्त त्या जमिनीच. आता त्या जमिनी काढून घेतल्यामुळे याच्याकडे राहिलं का काही साहित्य,
रोजगार वगैरे काय आहे का हिच्याकडे आता उदरनिर्वाहासाठी? नाही. नाही. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. पहा, मिठाचं जे आपल्या जीवनाच्या दैनंदिन जेवणामध्ये जे आवश्यक घटक आहे मीठ, तो सुद्धा काय झाला या कर लावल्यामुळं महाग झाला. आणि महाग झाल्यामुळं काय झालंय की लोकांना हे मीठ घेणं सुद्धा आता शक्य होत नव्हतं. याचा परिणाम 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. पहा, साल कोणता आहे? 1817. 1818 मध्ये बाजीराव पेशव्याला पराभूत करून बाजीरावाचं पद बरखास्त केलं होतं वसईच्या तहाने. आता हे पुढे झालं पहा 1818 झाल्यानंतर. मग 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. सशस्त्र म्हणजे काय? शस्त्र घेऊन त्यांच्याशी लढाईला निघाले. आणि या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलं होतं. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. कोणता प्रश्न येतो? पाईक म्हणजे काय? पाईक म्हणजे काय मग सांगा आता? ओडिसा राज्यातील राजाचे सैनिक खडे सैनिक. हा, ओडिसा राजाचे खडे सैनिक. त्यानंतर पाईकांचा उठाव कोणत्या प्रदेशामध्ये घडून आला? ओडिसा ना. ओडिसा प्रांतामध्ये घडून आला. त्यानंतर आता मला सांगा, इंग्रजाविरुद्ध झालेल्या पाईका उठावाचे नेतृत्व कोणी केले? जगनबंधू विद्याधर यांनी. बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. असे काही प्रश्न तुम्हाला यामध्ये निर्माण होतात. आता हे सगळे 4-5 प्रश्न या संदर्भाने लक्षात ठेवायचे. मग आता ह्या सगळ्या ओडिसांच्या उठावाच्या नंतर काय झालंय पहा, एक आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखले जाते, आता सध्या 2 आद्य क्रांतिकारक आपण म्हणतो त्यांना. म्हणजे पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून गणल्या जायचं, कारण इंग्रजाविरुद्ध त्यांनी शस्त्र उठाव केला होता. पण आता उमाजी नाईक यांना सुद्धा काही ठिकाणी काय केलं जातंय पहा, की आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांचा सुद्धा उल्लेख केला जातो. म्हणून पर्यायामध्ये पहिल्यांदा पाहायचं की उमाजी नाईक आहे का किंवा वासुदेव बळवंत फडके आहे का. हे दोन्ही पर्यायापैकी जर दोन्ही असतील तर दोन्ही लिहा, तुमचं उत्तर बरोबर येणार. आणि जर 2 पैकी एकच नाव असेल तर निश्चितपणानं एकच नाव लिहायचं. दोन्ही नावं दिली तर तिसरा पर्याय तुमचा 1 व 2 दोन्ही बरोबर असं येईल. पण जर दोन्ही नावं नसतील तर मग एक तर वासुदेव बळवंत फडके असेल किंवा उमाजी नाईक म्हणून त्यांचा उल्लेख आद्य क्रांतिकारक म्हणून त्या ठिकाणी केलेला असेल. पाहूयात आपण आता उमाजी नाईक यांचे बंड. उमाजी नाईकांनी काय केलंय पहा. उमाजी नाईक हे सुद्धा आता इंग्रजांच्या विरुद्ध या त्रासाला कंटाळून गेलेले होते. आणि या कंटाळलेल्या भूमिकेतूनच त्यांनी काय केलंय पहा, शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली होती. पाहिलं आपण, शेतकऱ्यावर सुद्धा अन्याय अत्याचार कर प्रणाली लावली होती इंग्रजांनी आणि सामान्य लोकांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. अशातच 1770 मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन मात्र उदासीन व संवेदनशून्य राहिले. म्हणजे कोणतीच त्यांना त्यांच्याविषयी संवेदना राहिलेली नव्हती. सन 1763 ते 1857 या काळामध्ये बंगालमध्ये प्रथम संन्याशाच्या, पहा आता उठाव कोणते झाले ना, हे उठाव महत्वाचे आहेत. आपण केवळ म्हणलो बा 1857चा उठाव झाला, 1858चा उठाव झाला, असं नाही. तर यापूर्वीही काही उठाव झाले होते. पहा 1763 ते 1857 पर्यंत, म्हणजे जवळपास चांगला 1 वर्षाचा म्हणजे 100 वर्षासारखा कालावधी हा या ठिकाणी होता. म्हणजे या कालावधीमध्ये सुद्धा उठाव झाले होते. आणि याच्यामध्ये कोणाकोणाचे उठाव झाले? त्या फकीराच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले होते. असे लढे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, दक्षिण भारतात झाले होते. उमाजी नाईक यांनी दिलेला लढाही असाच उग्र होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना, पहा रामोशी बांधव जे वनामध्ये राहायचे आदिवासी लोक, त्यांना रामोशी बांधव म्हणायचे. त्यांच्यातले काही जाती प्रकार आहेत. मग रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले. आता जाहीरनामा म्हणजे काय? एक प्रसिद्धी पत्रक काढले त्यांनी, गावागाव फिरवलं ते, आणि त्याच्यात सांगितलं की इंग्रजाविरुद्ध लढा द्यायचा आणि इंग्रजाचं सत्ता सगळी काय करायची? झुगारून द्यायची. म्हणजे त्याचं
अस्तित्व या देशात ठेवायचं का? त्यांची सत्ता या देशात ठेवायची का? नाही. नाही. तर त्यांना आपल्या देशातून ज्या ठिकाणाहून ते आले त्या ठिकाणी त्यांना काय करायचं? परत वापस धाडायचं. असं हे एवढा मोठा क्रांतिकारी विचार कोणी मांडला? उमाजी नाईक यांनी जाहीरनाम्याद्वारे मांडला. पुणे, सातारा. जाहीरनामा म्हणजे काय? जाहीरनामा म्हणजे एखादं पत्र काढायचं मॅडम आणि त्या पत्रामध्ये सांगायचंय की आपल्याला लोकांपर्यंत हे पत्र पोहोचायचं, संदेश द्यायचा आहे. जाहीर करायचं लोकांना की उमाजी नायकांना काय जाहीर केलं की इंग्रजाविरुद्ध आपल्याला युद्ध करायचं, इंग्रजाविरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आणि हा लढा सर्वांनी मिळून द्यायचा, सर्व जनतेने मिळून द्यायचा आणि त्यांना त्यांच्या मायदेशामध्ये म्हणजे त्यांच्या इंग्लंडमध्ये त्यांना वापस धाडायचं. आपल्या देशात त्यांचं अस्तित्व ठेवायचं का आता? नाही. अशा प्रकारचा जाहीरनामा. जाहीरनामा म्हणजेच सोप्या आणि साध्या भाषेमध्ये लोकांना माहिती देणं, एक प्रकारचं माहिती पत्रक त्यावेळेचं. मग असं सगळी माहिती लोकांपर्यंत देण्याचं काम कोणी केलं? उमाजी नाईक यांनी केलं होतं. मग पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोरी इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला होता. दरारा म्हणजे धाक. एवढ्या सगळ्या भागामध्ये स्वतःची ताकद त्यांनी दाखवली होती आणि तिथं इंग्रजांच्या ताकदीपेक्षा स्वतःचा दरारा निर्माण केलेला होता. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली. यांना आता ही अटक केली. ही अटक कशामुळे झाली माहिती आहे का? काय कारण असेल? उमाजी नायकांनी एवढा दरारा निर्माण केला, सगळे 5-6 प्रदेश त्यांनी काबीज केले. इंग्रज घाबरू लागले. इंग्रजांना ते सापडत नव्हते. पण 1832 मध्ये ते इंग्रजांना सापडले. का सापडले असतील बरं? काय कारण घडलं असेल? कल्पना करता येईल का कोणाला? यापूर्वी तुम्हाला शिकवलंय मी आपल्या देशातलं वैशिष्ट्य. तर ज्याप्रमाणे मीर जाफरला त्यांनी त्यांच्या बाजूने आमिष दाखवून वळवलं तसं काहीतरी केलं असं. अगदी बरोबर आहे मॅडम. म्हणजे जसं आपल्या देशामध्ये फितुरी आपण म्हणतो, म्हणजे फितुरी म्हणजे काय? स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करणे, आपला फायदा पाहून घेणे. मग या उमाजी नायकांना पकडण्यासाठी सुद्धा इंग्रजांनी काहीतरी असेच जाहीरनामे काढले होते आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की उमाजी नायकांना जर पकडलं तर आम्ही पकडून देणाऱ्यास किंवा त्याची माहिती देणाऱ्यास आम्ही जमीन दान देऊ, 4 बिघा जमीन देऊ, पैसे देऊ, असं काहीतरी बक्षिसाची घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळं आपल्या देशातले जे गरजवंत लोक होते त्यांनी उमाजी नायकांची माहिती इंग्रजांना परस्पर कळवली. आणि अशी माहिती कळवल्यामुळं काय झालं? उमाजी नाईक यांना पकडण्यात आलं आणि उमाजी नाईक यांना अटक करून पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आली. पहा, इंग्रज लय म्हणजे भारी होते. त्यांना कळलं की उमाजी नाईक आज निर्माण झाला, उमाजी नाईकाला जर समजा आपण असं सोडलं तर आपल्यासारखे आता या उमाजी नाईक सारखे अनेक उमाजी नाईक तयार होतील. म्हणून त्यांनी अटक केली, त्याची शिक्षा ठरवली. शिक्षा ठरवल्यानंतर फाशीची शिक्षा मिळाली आणि लगेच फाशी देऊन टाकली. म्हणजे हे एवढी झटपट क्रिया का केली असेल त्यांनी? झटपट म्हणजे एवढं अवघड शिक्षा का दिली असेल त्यांनी? म्हणजे पुन्हा कोणी तसं करू नये म्हणून इंग्रजांवर. पुन्हा कोणाच्या विचार डोक्यामध्ये येऊ नये उठाव करण्याचा. उठाव करणाऱ्याला काय सहन करावं लागते हे दाखवून देण्यासाठी अशी कडक शिक्षा त्यांनी ठेवलेली होती. मग भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले. पहा, आदिवासी लोकही भिडले. मी तुम्हाला सांगितलं वन आणि कायदे निर्माण केले होते, त्याच्यामुळे त्यांचे उपजीविकेचे साधन नाहीसं झालं होतं. या जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता. ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कावर गदा आणली. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिसा, आता हे पहा, हे महत्वाचे नाव आहेत. छोटा नागपूर परिसरातील बिहार आणि छोटा नागपूर परिसरात कोण आहेत? कोलाम. ओडिसामध्ये कोण आहेत? गोंड. बिहारमध्ये संथाळ. हे 3 नाव लक्षात ठेवायचे. यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोक होते ज्याच्यामध्ये भिल्ल, कोळी, रामोशी यांनी सुद्धा इंग्रजाविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकरी. कोल्हापूर परिसरात कोण होते? गडकरी. तर कोकणामध्ये होंड सावंतांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले. आता 1857 सालापूर्वी देशाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक प्रसंगाचे लढे झालेले होते. पण हे छोटे छोटे होते, याच्याविषयी काही वाटलं नाही. आता हे लढे जात गेले, येत गेले, असे काही घटक समजा होत गेले. त्याच्यावरती इंग्रज लगेच अंमलबजावणी करत युद्धातून त्यांना हरवत किंवा त्यांना शिक्षा देऊन ते उठाव मोडीत काढत असत. असं सर्व घडलेलं होतं. आता मला सांगा, हा छोटा नागपूर परिसर म्हणजे कोणत्या भागात येत असेल बरं?
छोटा नागपूर कोणत्या राज्यात आहे बरं छोटा नागपूर? आठवा छोटा नागपूर. विदर्भ का सर? आठवा विदर्भ का असं मला सांगू नका. तुम्ही आठवा आणि उत्तर कन्फर्म सांगा. आता मी आज म्हणजे असं सहजासहजी आलेलं उत्तर ग्राह्य धरणार नाही. आठवा छोटा नागपूर कुठं असेल? आठवतंय का काही? विचारण्यामागं कारण आहे. कारण काय आहे ते सुद्धा सांगतो तुम्हाला. आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशासंबंधाने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग छोटा नागपूर कुठं आहे सांगा पटकन. छोटा नागपूर. झारखंड झारखंड का सर? झारखंड. छोटा नागपूर हे झारखंडमध्ये आहे. अगदी बरोबर आहे. झारखंड मधील हे एक खनिज संपन्न प्रदेश आहे ज्याला छोटा नागपूरचे पठार किंवा छोटा नागपूर असं सुद्धा म्हटल्या जाते. म्हणूनच तुम्हाला विचारलं. मला माहित होतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागपूर आहे आणि बरेच जण म्हणणार नागपूर तर महाराष्ट्रातच आहे की सर, पण कोणीही तुमच्यापैकी तेही म्हटलं नाही. अपेक्षित जे उत्तर होतं तेही दिलं नाही आणि कल्पनेतलं जे उत्तर होतं तेही दिलं नव्हतं. पण आता मिळालेलं उत्तर योग्य आहे. छोटा नागपूरचा पठार हे झारखंडमध्ये आपल्याला आढळून येते. म्हणजेच काय असते पहा, की दिलेला जो काही प्रदेश असेल, दिलेला भूभाग असेल किंवा इतर काही खनिज संपन्न प्रदेश असेल, या सर्व प्रकारानुसार सुद्धा इंग्रजांनी काय केलेलं होतं, की त्यांची योजना असेल किंवा त्यांच्या रणनीती असतील त्या ठरवलेल्या होत्या. म्हणजे आता या छोटा नागपूर प्रदेशामध्ये कोण होतं मग महत्वाचं पहा. कोणी लढे दिले होते छोटा नागपूर प्रदेशात? कोलाम या जमातीने लढे दिलेले होते. कोलाम ही आदिवासी जमात आहे आणि या आदिवासी लोकांनी इथं इंग्रजाविरुद्ध लढे देण्याचं काम केलेलं होतं. असो, या लढ्यांपर्यंत आपण येऊन पोहोचलो. आता हे लढे झाले सगळे त्यांचे. मग हे लढे साधारण ते इंग्रजांनी सहज दडपून टाकले. आता मोठा उठाव होणं इंग्रजांना अपेक्षित होतं का? नाही. नाही. पण छोटे छोटे जर उठाव दडपले नसते तर काय झालं असतं? मोठा उठाव कधीच झाला असता ना. हा, मग असे छोटे छोटे उठाव अनेक आले असते, लोक एकत्र आले असते आणि भडका त्याचा उडला असता. मग हे त्यांना मान्य नव्हतं, पण तरीही आता हे घडणारच होतं. कारण राग असंतोष माणसाच्या मनामध्ये एकदा निर्माण झाला की त्याच्या विरुद्ध हालचाली वाढतात. मग हे पहा, छोटा नागपूर पठार हे प्रामुख्याने पूर्व भारतातील झारखंड राज्यात वसलेले एक विस्तीर्ण पठार आहे. मुख्यत्वे झारखंडचा बहुतांश भाग व्यापणारा हा प्रदेश शेजारील छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यापर्यंत पसरलेला आहे. भूगोलाच्या दृष्टीने सुद्धा हे पठार महत्वाचं आहे. इथं लोह खनिजाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. म्हणून हा प्रदेश खनिज संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता सर या सगळ्या प्रश्न होता. हा हॅलो. हा विचार. इतर राज्य दिलेले आहेत, नेमकं यामध्ये कोणता छोटा नागपूर कोणत्या राज्याला म्हटलेला आहे सर? छोटा नागपूरचं जे पठार म्हणजे एक पठार आहे. आपल्या इथं महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार जसं म्हणतो की नाही आपण, तसं छोटा नागपूरचं पठार एक पसरलेलं आहे आणि हे मुख्यतः आहे झारखंडमध्ये. आणि या पठाराचा विस्तीर्ण भाग जो आहे किंवा विस्तार जो पसरलेला आहे तो झारखंड, ओरिसा, छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा विस्तार झालेला पाहायला मिळतो. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, छत्तीसगड म्हणजे सातपुड्यातलं पर्वत सांगितलं होतं तुम्ही मला, धुपगड कोणीतरी विचारलं होतं. मग सातपुड्यातलं धुपगड पर्वत आपण पाहिलं. मग सातपुडा पर्वत फक्त महाराष्ट्रापुरता भेटला का? इतर भारत देशामध्ये सुद्धा त्याचा विस्तार झालेला आहे ना. भारताच्या काही प्रदेशामध्ये विस्तार झालेलाच असेल ना सातपुड्याचा. तसंच हे दख्खनचं जे छोटा नागपूरचं पठार आहे लोह खनिजाने संपन्न, हे झारखंडमध्ये जरी असलं तरी त्याचा विस्तार हा छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. अशी काही त्याच्याशी संबंधित राज्य आपल्याला देण्यात आलेली आहेत.
असो, हे झालं खनिजाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. आता आपल्या पाठ्यक्रमाच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे यापैकी, हे सगळे उठाव झाले. आपण रामोजी नाईक यांचा उठाव पाहिला, उमाजी नाईक यांचा उठाव पाहिला. आता हे 1857चा उठाव होण्यामागे काही कारण होती. आता या कारणांमध्ये काय काय कारण सांगता येतील बरं आपल्याला? हा उठाव काही एकाएकी घडला का? आज वाटलं लोकांनी तलवारी घेतल्या आणि चला इंग्रजाविरुद्ध लढाई करू, असं झालं का? नाही. कारण 1600ला आलेले इंग्रज जर मला सांगा 1857 पर्यंत आपण काहीच त्यांना म्हणलो नाही ना, आता 1857ला डायरेक्ट आपल्या मनामध्ये येईल का नाही आज याला लढाईच करून टाकू, दाखवतोच हिसका यांना, होईल का असं? नाही सर. नाही सर, सगळीकडून राग उत्पन्न होऊन झालाय. सगळीकडे राग उत्पन्न झाला. अगदी बरोबर आहे मॅडमचं, बरड मॅडमचं. सगळीकडे एवढा राग निर्माण झाला, असंतोष निर्माण झाला की आता याच्या विरुद्ध लढाई केल्याशिवाय पर्यायच नाही आपल्या पुढे. आता आरती पारखी लढाईच म्हणले लोक, हो ते एकदा काय व्हायचं ते, एवढं त्यांच्या मनामध्ये राग होता. मग हे राग आल्यामुळं लोकांमध्ये झालं, साहजिक आहे. पण नेमकं कारण याला कोणती कोणती जबाबदार असतील बरं? राग येणं हे साहजिक आहे मॅडम, तुम्ही म्हणता तसं. कर लादले. यामध्ये सैनिकांमध्ये असंतोष होता सर, हा, की जे आणखी गोरे सैनिक, काळे सैनिक, त्यांच्या लोकांना जास्त म्हणजे वरचे पद द्यायचं आणि आपले भारतीय लोकांना खालचे पद द्यायचे. आणि त्याच्यानंतर तात्कालिक कारण म्हणजे ते काडतुसे, एनफिल्ड बंदुका, जे काडतुसे होते त्यावर गायीचे आणि डुकराचे चरबी लावलेले होते. हो, हे गायी पण आहे आपण पवित्र मानतो हिंदू लोक. हो, मग ते काडतुस तोंडाने काढायला लावत होते सर. मग त्यांचे धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या, म्हणून सगळेच खवळले होते. म्हणून त्याच्या म्हणजे डुक्कर हे सुद्धा मुस्लिम बांधवांना काय होतं, निषिद्ध होतं. आणि गाय हिंदू बांधवांना पवित्र होती. एवढं दोन्ही बाबी होते, त्याच्यामुळे दोघांमध्ये असंतोष पसरला होता. आणखी अन्याय अत्याचार वाढले होते भारतीयांवरती. अन्याय अत्याचार वाढले होते. कर लादले गेले शेतकऱ्यांवर. लादले गेले. हा, म्हणजे कर शेतकऱ्यांनी लादले जास्त म्हणजे प्रगत काय केलं झालं, त्यांनी. कर लादले, उत्पन्न कमी जास्त समजा लुटमार केली, पैसे मिळवले, म्हणजे आर्थिक बाजू समजू आपण याला, बरोबर ना? त्यांच्या शेत जमिनी लुटल्या यांनी. हो, जमिनी घेतल्या, लुटमार केली समजा. त्याच्यानंतर समाजामध्ये बदल काय घडवले होते का इंग्रजांनी? भारतीय समाजामध्ये काही बदल केले ते का इंग्रजांनी? हा, बदल केली ना सती कायदा वगैरे आपण बघितलं. हो सर, त्यांनी जे रूढी परंपरेने चालत आलेल्या ज्या प्रथा होत्या ते त्यांनी बंद केल्या, त्यामुळे त्यांचे मानसिक भावना दुखावल्या गेल्या होत्या सर. हा, त्यामुळे लोकांच्या मानसिक त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या होत्या. त्यांना कुठतरी राग होता की आता कोणाचा राग जास्त असेल यामध्ये? धार्मिक परंपरा जपणाऱ्या लोकांचा, म्हणजे आमच्या धर्मामध्ये येऊन ढवळाढवळ करायची, तुम्हाला काय कळते इथलं, असं त्यांचा एक मानसिकतेचा भाग या ठिकाणी आलेला होता. आणि धर्म ही त्यावेळेसची अफूची गोळी होती म्हणायची. अफूची गोळी म्हणजे काय? एखादा केवढाही राजा महाराजा कोणीही जरी आला, त्याला आपण जर त्याला समजा एखादी शिवी दिली किंवा त्याचा अपमान केला किंवा काय केलं, तर त्याला राग तेवढा येत नव्हता किंवा त्याला त्याचं काही वाटत नव्हतं किंवा लोकांना त्याचं काही वाटत नव्हतं. पण जर एखाद्या राजा महाराजानं धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ जर केली की मग लोक काय त्याला सोडायचे नाही. म्हणजे धर्म ही त्यावेळेस सगळ्यात मोठं हे होतं, काय म्हणतो त्याला आपण, पारडं होतं, जड पारडं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा इंग्रजांनी काय केलं होतं, हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती. मग अशी अनेक कारणं होती. या उठावाची आता काही प्रमुख कारणं आपण या ठिकाणी पाहूयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल की इंग्रजांनी काय काय चुका केल्या किंवा ज्याच्यामुळे हा राग भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाला. जसं आता तुम्ही अनेक कारणं सांगितली, त्यापैकीच काही कारणं आपण या ठिकाणी अभ्यासूयात. म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही शिकत आहात किंवा अभ्यासात आहात यामध्ये पूर्णतः तुमचा जो सहभाग आहे त्यामध्ये तुम्ही मन लावून तयारी करत आहात हे दिसून येत आहे. जसं की कारणं सांगितलेत. आता या कारणातून काय काय घडलंय पहा. आर्थिक कारण, पहिल्यांदा काय होती, आर्थिक बाजू इंग्रजांनी प्रबळ करण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. पाहिला आपण किती उत्पन्न, म्हणजे तुमच्याकडे दुष्काळ पडो, पूर येवो, उत्पन्न निघो न निघो, तेवढा कर भरावाच लागायचा. मग लोक कटाळून गेली, शेतीच करणं सोडून दिलं लोकांनी. लोकांनी आता उत्पन्नच नाही तर पैसे भरायचे कुठून? साहजिक आहे ना, जर माझ्याकडे समजा 100 रुपये असतील तर मी 50-60 रुपये भरले टॅक्स, समजा लईच झालं तर. पण मला जर 100 रुपयाच्यावर 120 रुपये भरा म्हणलं तर शक्य आहे का? नाही सर. नाही, तरी भरायला पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या शेतीमध्ये आता 100 रुपये उत्पन्न नाही झालं, माझीच खायचे वांदे आहे, तरी मला इंग्रज म्हणाले की तुम्हाला 120 रुपये टॅक्स आहे, तो भरावाच लागेल.
मग मी मला जमिनीचा त्या काय लाड येईल का? नाही सर. म्हणजे घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं म्हणल्यासारखा प्रकार त्या ठिकाणी. म्हणजे याच्यातच काही पिकं झालं आणि वरून त्याला द्यायची येळी आली. मग अशा स्थितीमध्ये काय करायचं, लोकांनी स्वतःच्या जमिनी विकून टाकल्या किंवा जमिनी सोडून दिल्या, कसनच सोडून दिल्या. शेती बंद पडली. मग शेती बंद पडल्यामुळे आता शेती व्यवस्था कोलमडून पडली. इंग्लंडच्या बाजारपेठील माल जो होता तो भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यांनी येथील उद्योगधंद्यांवर चक्कर बसवली. उद्योगांचा यातला टॅक्स वाढवला का? उद्योग एकदम बंद केले नाही त्यांनी काय केलं, टॅक्स वाढवला आणि यायच्या वस्तू स्वस्त ठेवल्या. मग स्वस्त वस्तू लोक घेतील की महाग वस्तू जास्त घेतील लोक? स्वस्त. आता आणि तुमच्यावर समजा तुमचा एखादा व्यवसाय असेल, तुमच्यावर जर जास्त टॅक्स बसवला तर तुम्ही स्वस्त वस्तू विकाल का महाग विकाल? स्वस्त वस्तू. नाही महाग मॅडम, वस्तू महाग जर वस्तू तुम्हाला टॅक्स जास्त बसत असेल तर तुम्ही वस्तू स्वस्त विकाल का? नाही महाग वस्तू महाग करसाल ना तुम्ही सुद्धा वस्तू. किंवा एवढा जर आपला टॅक्स लागत असेल तर वस्तू आपल्याला महाग करावं लागणार थोड्या. मग महाग झालेल्या वस्तू परत लोक घ्यायले का? नाही. नाही. म्हणून आर्थिक उद्योगधंदे सुद्धा काय झालं, फसले. तर भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. हस्तकला होती पहा भारतामध्ये, जे जसं तुम्ही काल चरखा, हातमागावर लोक कापड विणायचे म्हणलो की नाही, ते सुद्धा या ठिकाणी बंद पडले. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. आता हे कारागीर बेकार झाल्यामुळे काय झालं, मग उद्योग व्यवसाय बंद पडले, आर्थिक उत्पन्न घटलं, कारागीर बेकार झाले, यांना कामच उरलं नाही. इंग्रजाकडे गेलं तर इंग्रज योग्य मोबदला देणं झाले कामाचा. मग या लोकांच्या मनामध्ये राग राहील का प्रेम राहील इंग्रजाविषयी? राहील. राग पण राहील ते ना, कारण यांचं आल्यामुळे सगळे मशनीतलेच कपडे घेत होते, ते हाताने केलेले कोणी घेत नव्हते. हा, मग याच्यामुळे मग त्याचे व्यवसायच बसले ना, सगळ्याची दुकानं बसले. मग बसून यांना गेले. उत्पन्नच उरलं नाही किंवा उदरनिर्वाहाचं साधन उरलं नाही. बरं, इकून तिकून ज्याचं उरलेलं एखादं दुकान त्याला इंग्रज जास्त टॅक्स लावले, म्हणजे त्याला काय एक जगू देणं झाली स्वतःनं सुखानं. त्याला आजचे दिन दाखवू लागले. म्हणजे अशा पद्धतीनं काय झालंय, सगळं काही त्याचं कोलमडून पडू लागलं. लोकांना स्वस्तामध्ये इकडला माल इंग्लंडच्या फॅक्टरीतून आलेला मिळू लागला आणि तयार केलेला भारतातला माल महाग वाटू लागला. मग हे सगळं उत्पन्न कमी झालं, लोकांचा रोजगार गेला आणि लोकांच्या मनामध्ये इंग्रजाविरुद्ध आता काय निर्माण झाला, मग या कारागीर वर्ग जे होता, शेतकरी वर्ग होता, जो व्यापारी वर्ग होता, यांच्या मनामध्ये काय झाला असेल, इंग्रजाविषयी फार आनंद निर्माण झाला असेल, नाही का? राग निर्माण झाला सर. खरं का? चिडून गेले, रागीत म्हणून. हो मग सर. मग हे झाली त्याची आर्थिक कारणे, पहिली बाजू. आर्थिक कारणे समजली. मग याची काय होती ती 1857च्या उठावाची. हो. त्यानंतर आहे पहा दुसरं कारण, सामाजिक कारण. इंग्रज आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले. जसं सतीबंदी कायदा पाहिला, विधवा विवाह पाहिला. हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट बनले. पहा, आपले भारतीय किती विद्वान होते. कायदा चांगला आहे का वाईट आहे? इंग्रजांनी केलेली ही सतीबंदी असेल, विधवा विवाह असेल, बालहत्या प्रतिबंध असेल, हे चांगलं होतं की वाईट होतं? तुम्ही आज सांगा मला, चांगलं आहे का होतं का वाईट होतं? प्रथा वाईट होत्या सर. ते प्रथा वाईट होत्या, पण इंग्रजांनी केलेले याच्या विरुद्धचे कायदे काय होते? चांगले होते की वाईट होते? चांगले होते की सर. हे आज तुम्हाला कळतंय, पण त्यावेळेस तुम्ही इंग्रजाच्या काळात असते तर काय म्हणले असते? आमच्या चालू असलेल्या प्रथा तुम्ही मोडत आहात म्हणून राग आला असता त्यावेळेस. हा, मग त्यावेळेस राग आला असता. आणि त्याचा राग येण्याचं आज तुम्ही म्हणताय चांगले होते, हे कशामुळे कळलं तुम्हाला? आज स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे कळलं. बरं, स्वातंत्र्य प्राप्त झालं की लगेच कळलं का मॅडम आपल्याला हे? किंवा त्याचं कारण काय झालं? सगळ्यात महत्त्वाचं ते समजून घेण्याचं किंवा समजण्याचं कारण काय झालं? चांगले होते बा, हा विचार कुठून आला, कशामुळे आला हा विचार? तर इंग्रजामुळे आला चांगलं. हो, इंग्रजामुळे आला. हो, इंग्रजांनी केलं, ही योजना सगळ्या राबवल्या, सगळं झालंय. पण आज हे चांगलं होतं का वाईट होतं याच्यावर आपण विचार व्यक्त करतोय आपले आजचे. मग हे विचार व्यक्त करण्याचं जे काय आपल्याकडे आहे सामर्थ्य, हे आपण विचार कशाच्या माध्यमातून करत आहोत किंवा कशामुळे करत आहोत हे शिक्षणामुळे विचार? सर. शिक्षणामुळे करत आहोत. त्यावेळेस मग शिक्षणाचा प्रभाव होता का लोक माणसावर एवढा? नाही सर, अशिक्षित होते. अशिक्षित लोक होते आणि धार्मिक परंपरेमध्ये एवढे लोक गुरफटलेले होते की तो धार्मिक पंडित जो होता तो म्हणेल ती पूर्व दिशा होती त्या लोकांची.
मग त्यावेळेसच्या लोकांना हे सगळं काय वाटलं, चुकीचं वाटलं, चांगलं असूनही. मग अशामुळं सामाजिक अवस्था बदलली. समाजातले लोक इंग्रजांचा द्वेष करू लागले, राग व्यक्त करू लागले आणि याच्यातून सामाजिक कारणे उद्भवली. मग या उठावाची ही सामाजिक कारण होती. कोणती? सतीबंध असेल, आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप असेल, विधवा विवाह असेल, पुनर्विवाह असेल, या सगळ्यांचा सुद्धा काय झाला, एक रोष निर्माण झाला. आणि आता इंग्रजाविरुद्ध उठावासाठी त्यांची सुद्धा मनं भरल्या गेली. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण काय होतं पहा, राजकीय कारणे आपण काही पाहिलीत. काय होती राजकीय कारणे? राजकीय कारणांमध्ये काय काय घडलं होतं पाहिलं आपण. संस्थाने खालसा केली, बरोबर. कोणी केली होती संस्थाने खालसा? डलहौसी. लॉर्ड डलहौसीनं अनेक संस्थांना खालसा केली होती, ज्याच्यामध्ये दत्तक वारसा नामंजूर किंवा अराजकता, गोंधळ अशी कारण दाखवून काय केलं होतं, इथल्या राजांची राज्य बसवली होती. मग या राज्यांचे सैनिक होते, त्यांचे रोजगार गेले. जे किल्ले सांभाळत होते, तुम्हाला मागे सांगितलं, गड किल्ले सांभाळणारे काही लोक होते, राजाचे खडे सैनिक होते, जसं पाईका आपण पाहिलं, त्यांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या इंग्रजांनी. मग या लोकांच्या मनामध्ये राग राहील का इंग्रजाविषयी सन्मान राहील? राग राहणार जसा राग राहणार. मग यातून सुद्धा काय झालंय, राजकीय कारण उद्भवली. मग ही कारण काय होती पहा, 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थांनी विविध कारणांनी खालसा केली. गैरकारभाराचं निमित्त पुढे करून अयोध्येच्या नवाबाला, पहा अयोध्येच्या नवाबाला काय सांगितलं, गैरकारभाराचं निमित्त सांगून गादीवरून हटून टाकलं. तर सातारा, नागपूर, झाशी हे संस्थानं दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. म्हणजे डलहौसीने जे काही धोरणं राबवली होती, डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. आपला राजा राहिला नाही, आपली परंपरा राहिली नाही, आपली पद्धत राहिली नाही, आपले कामं राहिले नाही, मग ही इंग्रज आपल्या काही हिताचे नाहीत, असं लोकांच्या मनामध्ये काय झाला, एक असंतोष वाढत गेला, राग निर्माण होत गेला. आणि यातून काही राजकीय कारण सुद्धा, जसं हे हित संबंधी लोक होते, राज्याच्या संबंधातले, राजाला मानणारे, यांच्यामध्ये सुद्धा काय झाले, आता एक प्रकारचं वितुष्ट आले. आणि हे वितुष्ट घेऊन आता हे लोक वागू लागलेत. आता मॅडमनं सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्वाचं तत्कालीन कारण हिंदी सैनिकातील असंतोष होता. आता हिंदी सैनिकात काय असंतोष होता, की त्यांना वरच्या पदावर देतच नव्हते. हिंदी सैनिकांना बढत्या या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्याच व्हायच्या. आता तुम्ही पाहिलं असेल, ते RRR पिक्चरच पहा, पुन्हा एकदा मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. RRR पिक्चर मध्ये पहा काय दाखवलंय, की तो जो राम असतो, एवढं सगळं पराक्रम गाजवतो. पहिल्यांदा ते इंग्रजाचं एक चित्र दाखवलेलं आहे एका छावणीचं, आणि लाला लजपत रायच्या विरोधात लाला लजपत रायला अटक केली म्हणून त्या लोकांनी एक आंदोलन केल्याचा प्रसंग सुरुवातीला दाखवलेला आहे, बरोबर आहे. पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. मग हा एकटा पोलीस अधिकारी, ज्याने तो दगड फेकून मारलेला असतो त्या अधिकाऱ्याच्या फोटोवर, त्याला पकडण्यासाठी जातो. आणि त्या दरम्यान एवढ्या घाटापिटा होतात, एवढे लोक त्याला त्रास देतात, तरीही तो काय करतो, तेवढ्या गर्द्यातून त्याला पकडून आणतो. रामचरण आणतो की नाही, आणि आणतो आणि इंग्रजाच्या ताब्यात देतो. म्हणजे स्वतःच्या जीवावर उदार होऊन तो काय करतो, सैनिकाचं कर्तव्य बजावतो. पण ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी त्या पुरस्काराचं वितरण होत असते, त्यावेळेस त्याला कुठलाच पुरस्कार दिले जाते का? नाही सर. सगळे पुरस्कार हे इंग्रज अधिकाऱ्याला दिले जातात, त्याला एकही पुरस्कार देण्यात येत नाही. मग त्याच्या मनामध्ये राग असेल का त्यावेळेस, का आनंद वाटेल त्याला, मला भेटलं नाही बा म्हणून? खूप राग होता सर. राग होता. मग असं हिंदी सैनिकांच्या बाबतीत घडू लागलं. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत होते. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार सुद्धा कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले होते. अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकात असंतोष वाढत गेला होता. आता आणखी एक महत्वाचं काय होतं माहितीये का, हे हिंदी सैनिक जे काही समजा इंग्रजांच्या फौजेत होते, तर इंग्रज काय करायचे माहितीये का, एखादा जर युद्धाचा प्रसंग आला तर पहिल्यांदा जी काही लढाईची तुकडी राहते की नाही, पहिल्यांदा सुरू लढाई करणारी जी तुकडी राहते, म्हणजे एक तुकडी हारली की दुसरी तुकडी जाते की नाही, मग पहिली तुकडी ही हिंदी सैनिकाची पाठवायची. का पाठवत असतील बरं हिंदी सैनिकाची पहिली तुकडी? हिंदूच्या विरोधात हिंदी. हा, ते तर झालंच. आणखी दुसरं, हिंदू सैनिक मारले गेले तर पण त्यांना काय फरक पडत नाही. हा, हिंदू सैनिक मारले गेले तरी त्यांच्या सैनिकांचं काही नुकसान होणार होतं का? नाही. इंग्रज सैनिकाचं कुठलंही नुकसान होणार नव्हतं. पहिल्या दमामध्ये जे काही समजा हिंदू सैनिक जर मारले गेले
तर त्यांच्याशी लढाई करणारे जे सैनिक आहेत त्यांची ताकद त्या ठिकाणी कमी झालेली असेल, म्हणजे त्यांना लढाई करताना ते दमलेले असतील. मग त्यावेळेस दुसऱ्यांदा इंग्रजाची फौज ज्यावेळेस त्यांच्यावर तुटून पडेल त्यावेळेस ते सैनिक माघारी जातील का यांच्याशी लढत बसतील आधीच थकलेले असल्यावर? माघार घेतील सर. माघार घेतील. आणि मग जिंकणार कोण होतं त्यावेळेस? इंग्रज लोक. इंग्रज. पर्यायानं इंग्रज जिंकणार होते. आणि मग इंग्रजांचा विजय झाला म्हणजे कोणाचा जय जयकार झाला? या मेलेल्या लोकांचा करणार होते का ते जय जयकार? नाही, आम्ही हे हिंदू सैनिक मेले त्याच्यामुळे आमचा खूप मोठा विजय झाला असं म्हणतील का ते? नाही सर, इंग्रजांचा. ते स्वतःचाच बडेजाव मिरवायचे इंग्रज आणि म्हणायचे पहिलेच भारतीय सैनिक धाडले, एका ठोक्यात लांब झाले, आमच्या सैनिकामुळे जिंकलो म्हणायचे. म्हणजे अशा पद्धतीचा त्यांनी अपप्रचार करायचे, स्वतःचा फायदा करून घ्यायचे इंग्रज सैनिक, असं हिंदी सैनिकांना तुच्छतेची वागणूक द्यायची. मग हे रोष जो होता गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांना जे मिळणाऱ्या सुविधा आहे ते सगळं, यामुळं इंग्रजांविरुद्ध या सैनिकांमध्ये काय झाला? असंतोष वाढत गेलेला होता. आता या सर्व प्रकारानंतर एक महत्वाचं तत्कालीन कारण तत्कालिक कारण. पद्धत म्हणजे काय सर? हा, काय खालसा मॅडम? म्हणजे नष्ट करणे का? खालसा पद्धत नष्ट खालसा करणे का? म्हणजे खालसा म्हणजे राज्य नष्ट करणे किंवा एखादा प्रदेश नष्ट करणे, रद्द करणे, त्याची मान्यता. हम्म. आता पाहूया तत्कालीन कारण. तत्कालिक कारण काय होतं पहा, जसं मॅडमने सांगितल्याप्रमाणे 1857च्या उठावामध्ये एनफिल्ड नावाच्या, रॉयल एनफिल्ड नावाच्या बंदुका इंग्रजांनी आणल्या होत्या. आणि या बंदुकांवरचं जे काही काडतूस होतं त्या काडतुसाला गाई डुकराची चरबी लावलेली आहे असं माहिती सैनिकांना मिळालेली होती. आता ही माहिती खरी होती खोटी होती काय होती ते माहित नाही, पण अफवा असेल किंवा इतर काही बाबी असेल या सैनिकांमध्ये पसरलेल्या होत्या. गाय ही हिंदू लोकांना पवित्र होती, त्याच्यामुळे हिंदू गायीचं मांस तोंडाने तोडणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. तर डुक्कर हे मुस्लिम लोकांना निश्चित होतं, म्हणजे मुस्लिम लोकांना सुद्धा डुक्कर तुच्छ वाटायचं, त्याला अपशकुन मानत ते समजा लोक. मग त्यांना सुद्धा हे तोंडानं तोडायचं म्हणजे त्याच्यावरती असणार ते मांस जे आहे ते त्यांना सुद्धा वाईट वाटायचं. मग या सगळ्या प्रकारांवर काय झाले पहा, ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुशी दिली. त्या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी या चहूकडे सैनिकांमध्ये पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. मग या सैनिकांना काय वाटलं, हिंदू सैनिकांना वाटलं आमचा धर्म बुडवाय निघाले, आणि म्हणजे जे मुस्लिम सैनिक होते त्यांना सुद्धा काय वाटलं आमचा धर्म बुडवाय निघाले. आपल्या तर सगळ्यात महत्वाचं काय होतं? असंतोष वाढू लागला. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, सगळ्यात महत्वाचं काय होतं आपल्या आता देशात? हिंदू धर्म, आपल्या धर्माविषयी. हिंदू असो की मुस्लिम असो, सर्वात महत्वाची कोणती बाब होती मग आपल्या इथली लोकांची? धर्म. धर्म ही बाब सर्वात महत्वाची होती. आणि म्हणून या सैनिकांमध्ये सुद्धा धार्मिक बाबीच्या विरुद्ध आपले काम चालवायला इंग्रज सरकार म्हणून असंतोष पसरला. हे तत्कालीन कारण होतं. आता या बंदुका आणल्यानंतर काय झालंय पहा, एक बराकपूरची छावणी होती आणि या छावणीमध्ये एक व्यक्तिमत्व होतं ज्याचं नाव होतं मंगल पांडे. नाव काय होतं त्यांचं? मंगल पांडे. मंगल पांडे. आता या मंगल पांडेंनी काय केलं, मंगल पांडे हे कट्टर ब्राह्मणवादी होते आणि त्यांनी एका सैनिकाला पाणी मागितलं. पाणी मागितल्याबरोबर त्या सैनिकानं काय केलं, तो म्हणजे महार रेजिमेंट मधला होता आणि त्यानुसार त्यानं पाणी दिल्यानंतर काय केलं, तो तांब्या दिला. तर मंगल पांडेने तो गडवा फेकून दिला आणि काय सांगितलंय की आम्हाला बाटवण्याचा प्रयत्न करतोस का, आम्हाला बाट करतोस का म्हणजे तुझा, म्हणजे हे पृष्य अस्पृश्य परंपरा होती आपल्याकडे, बाट करतो का म्हणजे तू आमचा. मग त्यावेळेस तो सैनिक हसला आणि हसला तर त्या मंगल पांडेला राग आला, त्याला मारलं मंगल पांडेनं. तू हसलाच कसं काय म्हणे. मग तो म्हणला, अहो महाराज, कुठं तुम्ही कोणत्या युगात राहा लागले म्हणे, इथं बाट किंवा तुमचं स्पृश्य अस्पृश्यच्या बाहेर निघा म्हणे. इथं काडतूस आणले म्हणे, गायीची डुकराची चरबी लावलेलं, ते उद्या तुम्हाला तोडायचं आहे म्हणे. पिठ तुम्हाला जे कहाण्याचं पीठ आलं त्याच्यामध्ये हाडकांची भुकटी टाकलेली आहे म्हणे. असं सगळं त्यानं सांगितलं. कोणाला? मंगल पांडेला. मंगल पांडेला सांगितलं. मंगल पांडेला हे माहीत झाल्याबरोबर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि जशी त्याच्या मनामध्ये रागाची भावना निर्माण झाली, त्याने इंग्रज अधिकाऱ्यांना मारायला सुरुवात केली. सैनिक होता तो. मग त्यानं काय केलं, हे सगळं ऐकलं
की इंग्रज अधिकाऱ्याला मारायला त्यानं काय केली, सुरुवात सुरुवात केली. आणि इंग्रज अधिकाऱ्यांना तो मारत सुटला. अशाच प्रसंगी आता इंग्रजांना मारत असेल तर इंग्रज शांत बसतील का? नाही, विरोध करणार. विरोध करणार. मग मंगल पांडेला त्यांनी पकडलं आणि पकडल्याबरोबर काय केलं, वाट न पाहता किंवा इतर काही बाबीची वाच्यता न करता मंगल पांडेला त्यांनी काय केलं, फाशी देऊन टाकली. का फाशी दिली? कारण होतं सैनिकांमध्ये असंतोष पसरला होता, त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांना मारलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, मंगल पांडेला फाशी देऊन दिली. म्हणजे 1857च्या उठावामध्ये पहिला जो हुतात्मा ठरला किंवा पहिल्यांदा ज्याचा बळी गेला तो कोण होता? मंगल पांडे. मंगल पांडे. मग मंगल पांडेला शिक्षा दिल्यामुळं मग आता अनेक हिंदू सैनिकांमध्ये राग निर्माण झाला, अनेक इथल्या भारतीय सैनिकांमध्ये राग निर्माण झाला आणि या सर्व लोकांनी इंग्रजाविरुद्ध क्रांतीचं हत्यार उपसलं. क्रांतीचं हत्यार उपसलं म्हणजे काय केलं, उठावाला सुरुवात केली. आणि उठावाला सुरुवात झाली. आता ही उठावाची सुरुवात पसरत गेली, लोण पसरल्याचं. बराकपूर छावणीतून मेरठला गेला, मेरठहून दिल्लीला गेला, अशी बातमी सगळीकडे पसरत गेली. मग प्रत्येक ठिकाणचे सैनिक काय करू लागले, आता आंदोलन करू लागले, उठाव करू लागले. आता या उठावादरम्यान काय केलं या सगळ्या सैनिकांनी, तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना मारणे आणि जेल मधल्या सगळ्या हिंदुस्थानी लोकांची सुटका करणे. पहा उद्देश, या सैनिकांनी उद्देश काय डोळ्यापुढे ठेवला, इंग्रज अधिकाऱ्यांना मारणे आणि जेलमध्ये असणाऱ्या भारतीयांना मुक्त करणे. मग आता मला सांगा, इंग्रजांनी जे काही डांबून ठेवलेले लोक होते समजा जेलमध्ये, तुरुंगामध्ये, ते सर्वच्या सर्वच चांगल्या वृत्तीचे होते किंवा सर्वच्या सर्वच वाईट वृत्तीचे होते का? नाही, काही चुकीचे होते. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं ठग म्हणजेच काय, चोऱ्या करणारे, वाटमाऱ्या करणारे. मग यांना इंग्रजांनी पकडून ठेवलं होतं, हे चांगलं होतं का वाईट होतं? चांगलं होतं सर. चांगलं होतं. पण आता इंग्रजांमध्ये असंतोष इतका पसरला होता इंग्रजांच्या विरुद्ध की त्यांनी कुठलंच काही पाहिलं नाही, त्यांनी सगळे तुरुंग खुले केले. आता खुले केल्यावर मला सांगा, यातले हे वाईट प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये पसरल्यानंतर हे लोकांच्या हिताचा विचार करतील का? आता या सैनिकांना आम्हाला सोडलं ना, आम्ही लोकांचं कल्याण करतो असं म्हणतील का? ते नाही, विरोध करणार त्यांना. ते काय करतील, विरोध काही नाही मॅडम. ते निघाले जंगलाच्या म्हणजे जेलच्या बाहेर निघालेत. मग ते गावात गेल्यानंतर किंवा प्रदेशामध्ये गेल्यानंतर काय करतील बरं? ते लढाईमध्ये भाग घेणार नाही. लढाईमध्ये भागही घेतील किंवा लढाईचं कारणही सांगतील, भाग घेतल्याचं सोंगही करतील. पण याच्या आडून ते मुख्य उद्देश काय असेल त्यांचा? हातात घेतील का सर मारायचं? उपद्रव करतील, लोकांना त्रास देतील. जसं ते चोऱ्या करत होते, वाटमाऱ्या करत होते, आज लोकांच्या घरामध्ये घुसून चोऱ्या करतील ना ते. किंवा ज्याचं अनावश्यक, जिथं गरजच नाही अशा ठिकाणी जाऊन सुद्धा लूटमार करतील. आता या 1857चा हा जो उठाव निघलेला आहे, हा कशा संबंधी निघलेला आहे? असंतोष कशा लोकांमध्ये. संबंधी आहे? कशा संबंधी निघला हा उठाव? कशा संबंधी आहे? काय उद्देश काय या उठावाचा? इंग्रजांना आपल्या देशातून स्वातंत्र्यासाठी. हाकलून द्यायचं. म्हणजे आता मॅडम एक लक्षात घ्या मॅडम, एक थोडं मागे या, म्हणजे पुढे जाऊ नका. स्वातंत्र्य ही संकल्पना अजून जन्माला आली नाही आपल्या देशात. आली का? स्वातंत्र्य पाहिजे म्हणून असं कुठं होतं का? इंग्रजांना हाकलून देण्यासाठी. हा, फक्त इंग्रजांना त्यांच्या देशात हाकलून द्यायचं होतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळवायची संकल्पना अजून आली का? नाही. मग ही सगळी भूमिका होती आणि आता याच्यातून लोकांना उपद्रव देणं सुरू झालं, लोकांना त्रास देणं सुरू केलं. या जे गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांनी होती, ही जी गर्दी जमली होती उठावाची, याचा फायदा या लोकांनी घेतला आणि उठाव करते आहोत म्हणून प्रत्येकाला ज्याला भेटेल त्याला त्रास देणं, ज्याच्याकडून मिळेल ती वस्तू लुबाडणे, काहीतरी इतर साध्य करून घेणे. मग यामुळे काय झालं असेल बरं सांगा बरं? आता या उठावकऱ्यांना लोकांचा पाठिंबा मिळेल का? चुकीचा असं मिळेल की नाही बरं याचा पाठिंबा लोकांचा, सर्वसामान्य नागरिकांचा? अशा घटना घडत असतील, समजा चोऱ्या माऱ्या वाढल्या असतील, हे लोक त्यांना उपद्रव देत असतील, तर हे समाजातले लोक या उठाव करणाऱ्याला साथ देतील का इंग्रजाला साथ देतील? इंग्रजांना देतील ना. इंग्रजांना देतील, कारण ते म्हणतील बाबा तुमच्यापेक्षा तर ते बरे आहेत, तुम्ही तर एवढं घरात घुसून, तुम्ही तर आमच्या घरापर्यंत येऊन लूटमार. हा, तुम्ही तर जेलमध्ये होते तेच बरं होतं, तुम्हाला त्यांनी टाकलं होतं तेच बरं होतं, आज तुम्ही सुटले तर आम्हाला एवढा उपद्रव द्यायले, म्हणजे तुमच्यापेक्षा तर कोण बरं आहेत मग?
इंग्रजात बरे नावात. अशी भावना झाली लोकांमध्ये. मग प्रत्यक्ष त्यांना सगळ्याचा सहभाग मिळाला का जनतेचा? नाही, त्याला आपण म्हणतो सपोर्ट मिळाला का? मग तो नाही मिळाला. नाही. अशी अनेक कारणं घडत गेली आणि हा 1857चा उठाव यातून घडून आला. पण यातून साध्य काय व्हावं किंवा व्हायला पाहिजे होतं ते वेगळंच राहिलं. आता मग हा उठाव अपयशी ठरला. आता हे सगळं झालं, उठाव काढला, दिल्लीला गेले, दिल्ली ताब्यात घेतली 12 मे 1857ला. त्याच्यानंतर बहादूर शाह जफर दुसरा याला दिल्लीचा बादशाह घोषित केलं. मोठमोठ्या घोषणा द्यायला लागले, आम्ही दिल्ली जिंकली, आम्ही दिल्ली जिंकली, वंदे मातरम, वंदे मातरम, असं काहीतरी समजा घोषणा द्यायला लागल्या असतील त्या काळच्या. त्याच्यानंतर बादशहाला पदावर बसवलं दिल्लीच्या. आता हा दिल्लीचा बादशाह ज्याला बनवलं बहादूर शाह जफर दुसरा, हा त्यावेळेस 80 वर्षाचा म्हातारा होता. किती वर्षाचा म्हातारा होता? 80 वर्षाचा. आता मला सांगा, याला राजा बनवला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला, हा खरंच तलवार घेऊन युद्ध करेल का? किंवा आलेल्या अडचणीवर खरंच तोडगा काढेल का? नाही. नाही. आपल्या लोकांनी फक्त पहिलेपासून या देशावर सुलतान शहाची सत्ता होती, सुलतानशाही होती, म्हणून त्याच्या वंशातली त्याच्या काही वंशावळीतला हा बहादूर शाह जफर शोधून काढला आणि त्याला बादशाह घोषित केलं दिल्लीचा. किती हुशार होते आपले लोक. विचार कुठलाच केला नाही की याला समजा उद्या निर्णय घ्यायला लावला तर निर्णय घेण्याची याच्यामध्ये क्षमता आहे का? नाही सर, बुड्ढा होऊन गेला. नाही. किंवा एखादं जर समजा प्रबळ काही नेतृत्व करतो म्हणलं तर हे खरंच तलवार घेऊन किंवा बंदुकीच्या गोळी समोर हा टिकेल का? नाही. तरीही त्याला बादशाह घोषित करून टाकलं आणि त्याच्या नावानं आता कारभार सुरू केला. कोणता कारभार सुरू केला? हिंदुस्थानचा. पण आपल्या देशातले काही लोक होते, जसं तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, त्याच्यानंतर राणी हजरत महल जी अवधच्या नवाबाची पत्नी होती. असे काही लोक जे होते यांनी काय केलं, इंग्रजांच्या विरुद्ध बादशहा जरी बसलेला असेल तर बादशहा काहीच निर्णय घेऊ शकत नाही, बादशहा काहीच काम करत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून यांनी स्वतः नेतृत्व स्वीकारलं. आता यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि हे स्वतःच लढाया करू लागले. मग या लढाया करताना आता हे सगळं प्रकार झाले. झाशी लढली, राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडली, इकडे तात्या टोपे पळून गेला, जेलमध्ये गेला, नेपाळमध्ये आश्रय घेतला नानासाहेबांना. या सगळ्या घटना घडत गेल्या. बहादूर शाह जफरला इंग्रजांना परत पकडलं, दिल्ली ताब्यात घेतली, सगळं काही उठावाची वाट लावून टाकली. मग हे उठाव अपयशी का ठरला, तर याला काही कारण आहेत. मग ही कारण कोणती आहेत ती आता आपण पाहूयात. उठावाची कारण, अपयश जे काय 1857चा एवढा मोठा लढा झाला की नाही, सगळे लोक जमा झाले, भारतभर उठाव झाला म्हणतो आपण. पण या उठावाच्या अपयशाची काही कारण आहेत, ती कारणे आता या ठिकाणी पाहूया. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. पहिल्यांदा काय ठरलं होतं, 31 मे 1857 ही उठावाची तारीख ठरली होती. किती तारीख ठरली होती? 31 मे 1857. आणि बराकपूरच्या छावणीमध्ये काय झालं, 10 मार्चला असं काहीतरी प्रकार घडला. जसं मी तुम्हाला म्हटलं, पाणी देणं असेल किंवा त्याच्यावर ते काडतुसाचं प्रकरण त्याच्या कानावर पडणं असेल, हे 10 मार्चला झालं, 10-12 मार्चच्या दरम्यान. म्हणजे आता तारीख जी ठरली होती 31 मे सगळ्याची, त्या तारखेच्या आधीच उठाव सुरू झाला की नाही? हो सर. बराकपूरमध्ये झाला, त्याच्यानंतर मेरठमध्ये झाला, मग दिल्लीमध्ये झाला. झाला का नाही? सगळीकडून उठलं. झाला. म्हणजे आता मुळात जी 31 तारीख ठरली होती, 31 मे, ती लोकांपर्यंत ज्याच्यापर्यंत समजा ठरलेली तारीख होती, त्यावेळेस ते लोक तयारीत असतील का असा मधाच उठाव झाला तर? समजा तुम्ही सर्वांनी काय केलंय, आता मी समजा तुमचा नेता आणि मी सगळीकडे सांगून आलोय की आपल्याला 31 मे ला उठाव करायचा. बराड मॅडम 31 मे, कारभारी सर 31 मे, राऊत मॅडम 31 मे ठरलं बरं आपलं सगळ्याचा. त्याच्यानंतर सगळ्यांना असं मी सांगून दिला. आणि ऐन वेळेवर काय केलं, तय्यब सरांनी 10 तारखेलाच उठाव सुरू केला. आता तय्यब सरांच्या संपर्कात जे जवळपासचे सगळे जे काही होते त्यांनी त्यांना सपोर्ट केला. पण तुम्हाला मी काय सांगितलं, 31 सूर्यवंशी मे. सर म्हणले, विशाल सर तर म्हणले 31 तारखेला हे उठाव तय्यब सरचा वेगळाच असेल. पहा, तय्यब सरचा उठाव किती तारखेला झाला? 10 तारखेलाच. एक उदाहरण देतोय बरं, नाव आता फक्त मी वापरतो याच्यासाठी, लक्षात राहण्यासाठी. जसं मंगल पांडेच्या बाबतीत घडलं. मग सगळी तारीख आपली नियोजित कोणती होती? 31 मे.
पण तय्यब सरांनी मदताच्या योजनेला सुरुंग लावला आणि त्याने 31 मेच्या ऐवजी 10 मार्चलाच उठाव सुरू केला. मग आता तुम्ही मी सगळ्याची तारीख काय ठरली आपली? 31 31 मे. पण तय्यब सरचा उठाव किती तारखेला झाला? 10 तारखेला. 10 मार्चला. मग तुम्हाला माहिती मिळाली, तय्यब सरच्या उठावाची माहिती तुम्हाला मिळाली, निश्चित रूपाने मिळाली 10 मार्चची. पण तुम्ही ठरवलेली तारीख आणि ती तारीख एकच होती का? नाही. बरोबर. नाही. मग तुमच्या मनामध्ये काय निर्माण झालं की हे सरनं जे काढलेला उठाव 10 मार्चचा आहे की नाही, हे काहीतरी वेगळाच आहे, त्याचा आपल्या उठावाशी काही संबंध नाही. नाही, असा प्रचार सुरू झाला. म्हणजे असा लोकांमध्ये एक संदेश गेला इनडायरेक्टली. म्हणून म्हणजे ठरलेल्या वेळेच्या आधीच जर कार्यक्रम झाले असे तर योग्य होतील का ते? नाही. नाही. मग यामुळे लोकांचा पाठिंबा त्याला मिळाला नाही. मग आता काय झालंय पहा, हे कारण काय होते? उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. म्हणजे हे वरचे जे काही भाग होते, झाशी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, हे ओरिसा, भागलपूर हे राज्य होते, इकडे उठाव मोठ्या प्रमाणात चालू झाला. पण तिथून खाली जे आपला महाराष्ट्राच्या नंतरचा जो भाग होता, राजस्थानच्या खाली, इकडं महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा आपला केरळ, कर्नाटकचा प्रदेश, या राज्यांना अजून त्याची भनकच नाही. त्यांना माहितच नाही उठाव चालू झाला म्हणून. त्यांची तारीख किती ठरली होती? 31 मे. ते बिनधास्त राहिले. मग सगळ्या भारतात एकाच वेळेस उठाव होऊ शकला का हा? नाही सर. नाही. हे सगळे एकदाच लढले असते तर इंग्रज बेजार झाले असते. पण अर्धा भारत लढायला आणि अर्धा भारत लढायचं त्याला काहीच कल्पना नाही. म्हणजे ज्या अर्ध्या भागामध्ये लढायचं कोणतंच काही नव्हतं, तिथले इंग्रजांचं सैन्य या लढाईच्या मध्ये कामी आला असेल की नाही त्यांना? हो. आला असेल ना उठाव मोडण्यासाठी. असा हो. लोकांचा सहभाग मिळाला नाही. त्यानंतर सर्वमान्य नेत्याचा अभाव पहा. भारतीय लढ्याच्या पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एकसंधपणा आला नाही. आता काय झालंय पहा, झाशीचं नेतृत्व कोण करू लागलं? राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई. अवधचं नेतृत्व कोण करू लागलं? बंगालचं जे अवध होता, अवध म्हणजे आजचं उत्तर प्रदेशातला भाग, त्याचं नेतृत्व कोण करू लागलं? हजरत महल. बंगालचं नेतृत्व कोण करू लागलं? सिराजुद्दौलाच्या किंवा इतर त्या नवाबाच्या कारकिर्दीतली जे काही सदस्य मंडळी असेल किंवा त्यांचं कोणी वारस असतील ते. पण सगळ्यांनी घोषित बादशाह कोणाला केलं होतं? दिल्लीचा बादशाह बहादूर शाह जफरला. मग दिल्लीतलं नेतृत्व कोणाचं होतं? बहादूर शाह जफर. म्हणजे एकाच वेळी किती जणांचं नेतृत्व झालं पहा. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, अवधचा नवाब, बंगालचा नवाब, दिल्लीचा बादशाह, किती जणांचं नेतृत्व व्हायला? कोण काय सांगायला ते कळण आणि कोणाचं ऐकावं ते कळण, अशी स्थिती झाली. पण ज्याच्या त्याच्या राज्यापुरतच लढाया करू लागले. पण इंग्रजांचं तसं होतं का? इंग्रज एकच होते सर. इंग्रज सगळे एकच होते. सगळे एकच होते, पण वेगवेगळ्या प्रदेशात पसरलेले असूनही काय होतं पहा, त्यांचा बॉस कोण होता? इंग्रज. आता इंग्रजाचा बॉस इंग्रजीच राहील ना मॅडम, ते काय भारतीय राहील का? वॉरेन हेस्टिंग. इंग्रजांचा जो काही समजा वॉरेन हेस्टिंगचा कार्यकाळ संपला मॅडम, पण इंग्रजांचा जो अधिकारी होता मुख्य, तो होता गव्हर्नर जनरल. कोण होता तो? गव्हर्नर जनरल. आणि कुठं होता तो? बंगालमध्ये. आणि सगळं भारताचं नियंत्रण कुठून व्हायचं? बंगाल. बंगालमधून. मग त्या गव्हर्नर जनरलला जे काय सांगितलं ते सगळ्याला ऐकायला लागायचं. कोणाला? या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्याला. बरोबर ना? हो. मग या युद्धाच्या दरम्यान तो गव्हर्नर जनरल जे सांगल ते सगळे हे ऐकायचे आणि लढाई तशी करायची. मग आता ही लढाई योग्य मार्गाने होईल की चुकीच्या मार्गाने होईल? नेतृत्व एकच आहे. योग्य मार्गाने होईल. बरोबर आहे. त्याचबरोबर योग्य मार्गाने होईल. आता मला सांगा, भारतीय सैनिक जे होते हे मेरठ, बराकपूर असं करत 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 दिल्लीला पैदल आले होते. कशाने आले होते? पैदल. याच्याकडे काय कोणती गाडी नव्हती, घोडी नव्हती, रेल्वे नव्हती, काहीच नव्हतं. अर्धी ताकद यायची कशामध्ये संपली? चालण्यातच संपली.
चालण्यातच अर्धी ताकद संपली, म्हणजे चालण्यात संपली आणि वेळ लागला ना यांना जास्त येण्यासाठी. इंग्रजाच्या तुलनेत हे वेळेवर पोहोचतील का उशिरा पोहोचतील? उशिरा पोहोचतील सर. उशिरा पोहोचतील. त्याच्यानंतर पहा, इंग्रजांना भारतात काय आणलं होतं त्यावेळेस? रेल्वे. 1853 ला रेल्वे आणली, आपण पाहिली. त्या रेल्वेचा हॅलो फायदा झाला. हॅलो सर, तुमचा आवाज खूप बारीक येतोय. इंग्रजांनी रेल्वे आणली होती, बरोबर? हो येतोय का आवाज? हो सर, येतोय आवाज, क्लिअर येतोय. सर. तर इंग्रजांनी भारतात 1853 ला मुंबई ते ठाणे आपण रेल्वे पाहिली होती. मग ही रेल्वे वाढत गेली असेल की कमी झाली असेल त्यांची मार्गक्रमण? आता वाढत गेली. 53 ला त्यांनी प्रयोग केला समजा, आणि नंतर वाढली असेल की नाही रेल्वे? प्रत्येक विभागामध्ये त्यांनी रेल्वे एक निर्माण केली असेल की नाही? वाढले सर्व. मग या रेल्वेचा उपयोग सैनिकाची ने-आण करण्यासाठी झाली असेल की नाही? हो सर. झाली असेल. त्याच्यानंतर शस्त्रसाठा इकडला तिकडे नेण्यासाठी मदत झाली असेल की नाही? हो. म्हणजे वाहतुकीच्या सुविधा ज्या इंग्रजाकडे होत्या त्याच्यामुळे जलद गती आली होती त्यांना. पण आपल्या इथल्या लोकांना हे शक्य होतं का? आपले चालतच निघाले सर शस्त्र घेऊन. आपले चालतच निघाले बिचारे. त्याच्याकडे कोणता घोडा नाही, गाडी नाही, रेल्वेमध्ये बसायचं माहित नाही, रेल्वेमध्ये कधी बसले नाही, किंवा रेल्वे बरं बसले नाही तर जाऊ द्या, याच्या हेही लक्षात नाही आलं की हे इंग्रज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेल्वेनं बातच चालले बाबा, आपला उठाव मोडून काढायले. आता मी समजा झाशीमध्ये आहे, झाशीमध्ये लढाई केलेला प्रदेश ते लगेच युद्ध करून मिळवायले. आपण इथून नागपूरला जाईपर्यंत ते रेल्वेने तिथं हजर राहिले आपल्या आधी. मुंबईला चालले, दिल्लीला चालले, कुठेही चालले बातच. हे याच्या लक्षात आलं नाही. यायना जर ते रेल्वेचे रुळच मोडून टाकले असते त्याचे, तर या उठावकर्त्यांनी जर समजा त्या रेल्वेचे रुळच नष्ट केले असते, तर वाहतूक एवढी झपाट्यानं झाली असती का? जलद गतीनं झाली असती का? नाही. याच्या मनामध्ये फक्त एकच, इंग्रजाला हाकलून द्यायचं. हुशार माणसं हे सगळे आपले पूर्वज. मग आता त्यांची परिस्थिती तशी होती, त्यांना राग, लोभ हे ज्यांच्या मनामधला असंतोष बोलत होता. त्यांना कल्पना कुठली, आणि रागामध्ये माणूस चुकीचे निर्णय घेतो बऱ्याच वेळेस. रागामध्ये माहित असूनही चुकीच्या पद्धतीने जातो. मग हे इंग्रजांच्या जे काही यंत्रणा होत्या, त्यांच्याकडे टेलिफोन होता. टेलिफोनहून लगेच बातमी मिळत होती, नागपूरमध्ये सैनिक पाठवा, आम्हाला मदत लागते, उठावाची तीव्रता जास्त आहे. लगेच रेल्वे नागपूरकडे गेले, नागपूरला सैनिक. बंगालमधून लगेच फोन, नागपूरमध्ये स्थिती चांगली झालेली आहे, झाशीकडे बिघडली, झाशीकडे सैनिक पाठवा, लगेच झाशीकडे सैनिक. पण यायच्याकडे तसं काही होतं का? टेलिफोन गिलिफोन काय होतं का? काहीच नाही सर. काहीच नव्हतं. याचा वापर कसा करायचा हे शिकले नव्हते, याचा वापर कसा करायचा ते माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये ही लढाई खरंच जिंकणार होते का बरं इंग्रजाच्या विरुद्ध? नाही सर. नाही. मग राजे राजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव काय झाला पहा. काही काही राजे असे होते जे संस्थानिक होते. संस्थानिक म्हणजे ज्यांना इंग्रजांचा आश्रय लाभला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं, राजा प्रताप सिंहाचं उदाहरण पाहिलं आपण काल, छत्रपती प्रताप सिंह पाहिलं की नाही? त्यांचं राज्य नष्ट केलं होतं का इंग्रजांनी? नाही सर. ते नाही, इंग्रज कारण ते इंग्रजांचं त्यांनी मांडली का तो, म्हणजे इंग्रजांच्या आधिपत्याखाली ते सरकार चालू लागले. इंग्रजांची त्यांनी मान्यता मान्य केली होती, त्यांचा अधिकार मान्य केला होता. पण आमचं अस्तित्व राहू द्या बा, आमचं राज्य राहू द्या, तुम्ही सांगसाल ते तसं करतो, पण आमचं राज्य राहू द्या, असं प्रताप सिंहांनी सांगितलेलं होतं, बरोबर? प्रताप सिंहांनी सांगितलेलं सगळं काही बरोबर असताना त्या प्रताप सिंहाचं राज्य ठेवलं होतं इंग्रजांनी. मग असे काही अनेक राज्य होती संस्थानिकांची भारतामध्ये, होती की नाही? हो सर. जसं बडोद्याच्या सयाजीराव महाराजांचं होतं, त्यानंतर कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचं होतं, सातारला प्रताप सिंहांचं होतं, सगळे राज्य होते, बरोबर आहे? मग हे राजे इंग्रजांच्या विरुद्ध उठावाला पाठिंबा देतील की इंग्रजांना पाठिंबा देतील? इंग्रजांना पाठिंबा. इंग्रजांना पाठिंबा देतील, उठावकर्त्यांना पाठिंबा दिलेला नाही. मग इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होता तसाच तो संस्थानिकांनाही होता. त्यापैकी काही जर संस्थानिक सोडले तर बाकी सर्व इंग्रजाशी एकनिष्ठ होते, आणि त्याच्यामुळं प्रत्येक राजा त्या इंग्रजाच्या विरोधात गेला का? नाही गेला. लष्करी डावपेचाचा अभाव. आता पहा, लष्करी डावपेच, भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांचा आखता आला नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही. पहा दिल्ली, आता आपले भारतीय सैनिक काय केले, जोशामध्ये होते, गेले पहिल्यांदा मेरठहून गेले, दिल्ली घेतली. दिल्ली घेतल्याबरोबर याच्यामध्ये उत्साह इतका निर्माण झाला, आम्हाला दिल्ली मिळाली, आम्ही आता कायच करतो की दिल्लीतलं सगळं सोडलं येईना आणि गे झाशी जिंकायला.
आता झाशी जिंकाय गेले तर गेले, जाऊ द्या, चांगली गोष्ट होती. पण या दिल्लीची काहीतरी व्यवस्था लावून जायची की नाही? किमान किमान 100-200 सैनिक तिथे ठेवायचे. त्यांना सांगायचं जर वेळ आलीच तर तुम्ही लढाई करा, किंवा वेळ आली तर तुमच्यापैकी एखादा दोन मला संदेश द्या, माहिती द्या, असं काहीतरी सांगायचं की नाही त्यांना. दिल्लीचं संरक्षणाची जबाबदारी कोणाची होती? मग आता उठावकर्त्यांनी समजा दिल्ली घेतली, तर त्याचा उठाव झाल्यानंतर दिल्लीची जबाबदारी कोणाची होती? या उठावकर्त्या सैनिकाचीच असेल ना दिल्ली सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा. काय इंग्रज येऊन सांभाळतील त्याची जबाबदारी? नाही. पण या उठावकर्त्यांनी काय केलं? दिल्ली जिंकली का? मग दिल्लीची काहीच व्यवस्था केली नाही, सोडून दिली, नागपूरला गेले. मग तर दिल्ली काबीज केली येणे पुन्हा इंग्रजांना. ते गेले नागपूरला, आपली दिल्ली घ्या वापस म्हणले इंग्रज. घेतली दिल्ली वापस. पुन्हा ते नागपूरला गेले, नागपूरचं इथं तिथून झाशीला गेले, मग इंग्रज पुन्हा नागपूरला गेले. नागपूर हे आपलंच होय, यायनं काहीच व्यवस्था केली नाही, घ्या आपला नागपूर वापस. पुन्हा इंग्रजांचा ताबा त्याच्यावर. म्हणजे यायला घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था व्यवस्थित लावता आली का? नाही सर. नाही. म्हणजे अर्ध जे इंग्रजांचं काम होतं ते कोण सोपं केलं? याच लोकांनी केलं. काही व्यवस्थाच लावली नाही, काहीच केलं नाही, त्याचं नियोजन लावलं नाही, सैनिकांमध्ये व्यवस्था पण ठेवलं नाही. म्हणजे जिंकत चालले, पण जिंकलेलं टिकून ठेवायचं याला माहित होतं का? नाही सर. नाही. मग असं अनेक प्रसंगी घडलं. तशीच उठाव करायजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. पहा, हे जसं आलं तसं निघाले लोक, जेलातून सुटले, कोणी वाटत भेटलं तसं सामील झालं, कोणी घरातून उचलून घेतली जुलमत जबरदस्ती, चला 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 करून. याच्याकडे शस्त्र नाही, काहीच नाही आता. कारण युद्ध किती वर्षापासून बंद पडले होते, मराठ्याकडे तलवारी भाले गेली होती, पण ते युद्धच झालं नाही. मग त्याचं काही महत्व राहिलं का? गंजून गेले बिचारे, तसेच पडून राहिले घरात. मग आणि विशेष म्हणजे बऱ्याच काळापासून युद्ध न झाल्यामुळे चालवायचंही माहित नाही बऱ्याच जणांना. पहिले तरी लोक सराव करायचे, सवयी होत्या. आता त्या सवयी सुद्धा राहिल्यात का? 200 वर्षाचा कालावधी चालला चांगला, नाही 100 सर. वर्ष ते इंग्रज येऊन झाले आगमन, मग चालेल. युद्धच नाही घडले, असे काही प्रसंग नाही घडले. मग हे चालवता येईल का त्याला? नाही. नाही. किंवा त्यांच्याकडे शस्त्र सुद्धा अपुरी होती, पर्यायानं नव्हती म्हणण्यापेक्षा अपुरी होती. मग जे काही आहे ते घेऊन निघाले होते. त्याच्यानंतर इंग्रजाकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे इत्यादी साहित्य होतं. आता आपण काल पाहिलं होतं की इंग्रजाकडे आधुनिक शस्त्र होते. मी तुम्हाला सांगितलं, आपली तलवार काढेपर्यंत त्याची गोळी आपल्या छातीत घुसत होती बंदुकीची. आपला धनुष्यबाण लावेपर्यंत त्याचं आपल्या मुंडक्यातून गोळी आरपार. कारण त्याला काय असं नेम धरायचंच काम होतं, त्याला काय गोळ्या लावायच्या किंवा याचं काही करायचं काम होतं का? तोफ वगैरे. त्यांना कुठलंही काही नव्हतं. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र होते. आपल्याकडे तशी शस्त्र होती का आधुनिक? नाही सर. या भारतीय सैनिकाकडे आधुनिक शस्त्र होती का? असतील काही मोजके इंग्रजांच्या सेवेमध्ये असणाऱ्याकडं, पण बाकीच्याकडे सर्वांकडे होती का? नाही. नव्हती सर. नाही. त्यामुळं मग इंग्रजाची सरशी झाली आणि हा उठाव या ठिकाणी अपयशी ठरला. अशा प्रकारचं सगळं हे वर्णन या ठिकाणी आपल्याला आढळून येते. अपयशाची कारण आपण पाहिली. सर्वमान्य नेतृत्व नव्हतं, लोकांनी त्याला पाठिंबा दिला नाही, राजे राजवाड्यांनी पाठिंबा दिला नाही, उठाव एकाच वेळी सगळ्या भारतामध्ये झालेला नाही, आर्थिक पाठबळ नव्हतं, शस्त्र साहित्य नव्हतं, त्यानंतर यांच्याकडे इंग्रजासारख्या सुविधाही नव्हत्या. कळली मग कारण अपयशाची? उठाव अपयशी का झाला, हे कारण काय काय आहेत ते कळली सगळी. पहिल्यांदा हो उठावाची सर. कारण पाहिली आपण, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि तत्कालीन. हो आणि आता सर. उठाव झाला, सगळं झालं, त्याचं अपयश का आलं हे सुद्धा पाहिलं. आता घडलेल्या घटनेचे काहीतरी परिणाम घडत असतात. मला सांगा, एखादी घटना घडली तर त्याचे परिणाम घडतील की नाही? जसं आता मी तुम्हाला शिकवतोय, याचा परिणाम काय होईल? तुम्हाला ज्ञान मिळेल, तुम्ही ज्ञान मिळाल, त्याचा परिणाम काय होईल? तुम्ही परीक्षा योग्य पद्धतीने सोडवाल, पास व्हाल, तुम्हाला यश मिळेल. मी तुम्हाला शिकवतोय, मला काहीतरी समजा आर्थिक मोबदला मिळेल, माझंही ज्ञान वाढेल, अपडेट होत राहील. काही अशी अनेक कारणं असतील. मग ही कारणं सकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत? सकारात्मक आहे सर. सकारात्मक आहे. म्हणजे आणि जर मी म्हटलं आता समजा तुम्हाला शिकवायला काय इतका 2-2 तास मी मोबाईलवर वेळ चालला माझा, काय व्हायलंय, यांना पण कळना झाले, हे मोबाईलवर बसायला लागले समोरचे विद्यार्थी, खरंच अभ्यास व्हायला का? ही बाजू कोणती झाली माझी आता? नकारात्मक. नकारात्मक.
नकारात्मक. म्हणजे एका गोष्टीचे चांगलेही परिणाम होऊ शकतात आणि नकारात्मक म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकार होऊ शकतात की नाही परिणाम हो सर. हो सर. होऊ शकतात. मग इथंही तेच घडलं. आता काही सकारात्मक परिणाम झाले तर काही नकारात्मक परिणाम झाले, पण उलट जास्त नकारार्थीच परिणाम झाल्यासारखं आपल्याला दिसते, पण इंग्रजांना सकारात्मक बाजू होत्या. मग हे परिणाम काय झाले का आता कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली व त्यामुळे इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या उठावाचे जे लढ्याचं आव्हान होतं ते उभं राहिलं. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. इंग्लंडच्या राणीला खबर मिळाली की आता लोक भारतातले उठाव करायला लागले इंग्रजांच्या कंपनी विरुद्ध. मग भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित राहिली नाही असं कंपनीला म्हणजे त्या राणीला वाटलं किंवा लोक जर उठाव करत असतील तर व्यवहार सुरळीत राहिला का इंग्रजांचा? नाही सर. नाही. तिथं जे आपण शासन चालवण्याचा किंवा यांना अधिकार दिले होते त्या अधिकाराचा काहीतरी गैरफायदा झाला असेल की नाही, गैरउपयोग झाला असेल की नाही? हो सर. झाला. हे लक्षात कोणाच्या आलं मग त्यावेळेस? इंग्लंडच्या राणीच्या लक्षात आलं. आणि असं सगळं वाटल्यामुळं इंग्लंडची राणी जी व्हिक्टोरिया हिला कळलं आणि असं सगळं कळाल्यामुळं काय झालं 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. आता कंपनीचं भारतातलं जे काही सत्ता होती ती या राणीनं काय केली? बरखास्त करून टाकली. कंपनीची राजवट नष्ट करून टाकली भारतातली. मग हा परिणाम चांगला आहे की वाईट आहे? त्यांच्यासाठी वाईट आहे, आपल्यासाठी चांगलं आहे. इंग्रजांसाठी आपल्यासाठी चांगला आहे, बरोबर. पण इंग्लंडसाठी सुद्धा चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे सर. नाही, ऐका. जर वाईट असता वाईट जर असता तर व्हिक्टोरिया राणीने घेतला असता का असा निर्णय? नाही. त्यांच्यासाठी सुद्धा तो थोडासा चांगलाच होता. का चांगला होता मला सांगा? ज्या कंपनीला आपण विदेशामध्ये परवानगी दिली समजा व्यापार करण्याची, त्या कंपनीच्या विरुद्ध जर एवढे समजा आंदोलन होत असतील तर जागतिक पातळीवर कोणाचं नाव खराब होईल? कोण्या देशाचं नाव खराब होईल? इंग्रजांचं. इंग्लंड. इंग्लंडचं. म्हणून मग ब्रिटिशच्या राणीच्या हे लक्षात आल्यानंतर तिनं काय केलं? या कंपनीची भारतातली राजवटच संपुष्टात आणली. कंपनी नष्टच करून टाकली. कंपनीची याच्या पुढे सत्ता भारतात राहणार नाही असं सांगितलं. आणि तुमचा कारभार आता 1858 पासून कोण पाहणार म्हणे मग इंग्लंडची राणी? इंग्लंडचं पार्लमेंट तुमचं राज्यकारभार पाहिल म्हणे. पहा आता किती विचित्र प्रकार. आपल्या देशातला कारभार ते 7 कोसावून पाहिली, म्हणजे 700 मैल लावून पाहिली तिकडे इंग्लंडहून. दुसऱ्या देशातून आपल्या देशाचा कारभार पाहिली. जसं आत्ताच आपण म्हणतो रुपया वर गेला, अमेरिका आपल्याला चालवायली म्हणा. रुपयाचं मूल्य जे आहे ते आज आपलं घटलेलं आहे. मूल्य 100 रुपयापर्यंत गेले $1 बरोबर. म्हणजे 100-125 रुपये जर आपण देत असो तर आपल्याला दुसऱ्या देशांकडून आर्थिक बाजूनं कमकुवतपणाची वागणूक मिळत आहे. आपला व्यवहार घाट्यामध्ये आहे असं जाणवत आहे ना आपल्याला हे. मग इंग्रजांची जी कंपनी होती त्या कंपनीचा कारभार आता या राणीनं बरखास्त केला आणि काय सांगितलं की आता इथून पुढे ब्रिटिश पार्लमेंट कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची जी काही राजवट ती बरखास्त केली. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल जे काही पद होतं हे पदही रद्द करून टाकलं. पहा, गव्हर्नर जनरल जे 1773च्या नियामक कायद्यानं रेग्युलेटिंग ऍक्ट निर्माण केलं की नाही बंगालचा गव्हर्नर जनरल, हे पदही नष्ट करून टाकलं. कंपनीची तर राजवट बरखास्त केली, पण गव्हर्नर जनरल पदही नष्ट करून टाकलं आणि आता एक नवीन पद निर्माण केलं. हे पद होतं व्हाईसराय. कोणतं पद होतं हे? व्हाईसराय हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. आणि लॉर्ड कॅनिंग हा जो शेवटचा गव्हर्नर जनरल होता, म्हणजे 1857च्या उठावाच्या वेळेस गव्हर्नर जनरल कोण होता? व्हाईसराय. 1857चा उठाव ज्या वेळेस घडला त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता? गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज. नाही ना मॅडम, वॉरन हेस्टिंगचा कालावधी 1773 ते 1777 किंवा 75 पर्यंतच होता. डलहौसी 1856 ला गेला. त्यानं सतीबंद विधवा पुनर्विवाह कायदा केला होता आणि गेला तो निघून. क्लाइव्ह कसं? क्लाइव्ह तर 1801 त्यानं ते द्विराज्य व्यवस्था आणली होती 1776च्या दरम्यान काहीतरी. आता सांगा, लॉर्ड वेलस्ली म्हणाव, रॉबर्ट क्लाइव्ह म्हणाव, एक नाव सांगत चला. इथं साधं तुमच्या स्क्रीनवर दिलंय पण लक्ष आपलं नाही.
इथं लक्षात घ्या, लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. म्हणते लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल, म्हणजे 1857चा उठाव ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस गव्हर्नर जनरल शेवटचा होता. मग कोण होता शेवटचा गव्हर्नर जनरल? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. आता याचं गव्हर्नर पद गेलं. 1858चा हा जो कंपनीचा कायदा केला की नाही, त्यानुसार याचं हे गव्हर्नर जनरल पद रद्द करण्यात आलं. पण आता नवीन पद निर्माण करण्यात आलं. कोणतं? 1858च्या कायद्यानं व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आलं. कोणतं पद निर्माण करण्यात आलं? व्हाईसराय. आणि इंग्रजच्या राणीनं काय केलं, लक्षात घेतलं किंवा एवढा मोठा उठाव झाला भारतामध्ये कंपनीच्या राजवटीच्या विरुद्ध, आणि त्यावेळेसचा जो गव्हर्नर जनरल होता कॅनिंग, यानं हा उठाव पूर्णतः मोडून टाकला, म्हणजे चिरडून टाकला, दडपून टाकला उठाव. असंतोष पसरू दिला का लोकांच्या मनामध्ये? नाही. नाही. तो उठाव पूर्णच्या पूर्ण त्यानं काय केला, मोडीत काढला. आणि ही कामगिरी महत्वाची आहे का इंग्लंडच्या दृष्टीनं? चांगलं आहे सर. महत्वाचं. चांगली होती. म्हणून त्यानं काय केलं, इंग्लंडच्या राणीनं हा जो व्हाईसराय, जो गव्हर्नर जनरल होता शेवटचा, यालाच भारताचा पहिला व्हाईसराय ठरवलं. आता पहा, गव्हर्नर जनरल हे फक्त भारतापुरतं पद होतं, म्हणजे एखाद्या प्रदेशापुरतं होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल. पण हे व्हाईसराय हे जे पद आहे की नाही, आता हे पूर्ण भारतासाठी आहे. हे व्हाईसराय पद कुणासाठी होतं? पूर्ण भारत देशासाठी होतं. कारण राजवट आता एक कंपनीची संपली होती. आता कोणाची राजवट आली होती पूर्णतः? ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटनच्या संसदेचं शासन आलेलं होतं आता. मग हा व्हाईसराय शासनाचा प्रमुख होता. ब्रिटिश शासनाचा भारतातला प्रमुख कोण होता? लॉर्ड कॅनिंग. हो, कॅनिंग होता नाव पहिलं त्याचं. पण पद कोणतं होतं महत्वाचं? व्हाईसराय. व्हाईसराय हे पद होतं. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी आता नवीन पद निर्माण केलं त्यांनी, भारत मंत्री हे पद निर्माण केलं. पहा, पहिल्यांदा कुठलं तरी भारत देशाचा उल्लेख आला की या भारताविषयी कारभार करण्यासाठी कोणतं पद निर्माण केलं? भारत मंत्री हे पद निर्माण केलं. पहिल्यांदा इंग्रजांच्या रचनेमध्ये भारत हे नाव आलेलं आहे. भारत मंत्री, भारताचा कारभार करणारा मंत्री. कोण मग हा मंत्री? नाव त्याचं भारत मंत्री ठेवण्यात आलं, पदाचं नाव. भारताचा कारभार करणारा मंत्री, भारत मंत्री, असं हे पद पहिल्यांदाच इंग्रज शासनानं भारतासंबंधी तयार केलं. कधी तयार केलं हे? कोणत्या कायद्याने केलं? 1858. 1858च्या कायद्यानं. आता लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न येतो, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग. शेवटचा लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसराय कोण? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. कंपनीची राजवट कोणत्या कायद्याने रद्द करण्यात आली? 1858 कायदा. 1858च्या कायद्याने. भारतासंबंधी 1857च्या उठावानंतर कोणते महत्वपूर्ण पद निर्माण करण्यात आले? भारत मंत्री. हे पद निर्माण करण्यात आले. आता 1858च्या कायद्याचं महत्व काय होतं पहा. या 1858चा कायदा हा ब्रिटिश पार्लमेंटहून केला होता. ब्रिटिश पार्लमेंटने केलेला होता. आता तिथून आपला कारभार चालवला जाणार होता. म्हणजे तुम्ही आहात त्या ठिकाणाला महत्व, म्हणजे तुमचा कारभार आता मी घरी बसून करणार इथून, म्हणजे माझ्या इंग्लंड मधून, असं या राणीनं घोषित केलं. आता या सगळ्या घोषणा झाल्यानंतर काय झाले पहा, राणीचा जाहीरनामा मांडण्यात आला. राणीचा जाहीरनामा काय होता? जाहीरनामा म्हणजे माहिती पत्र किंवा प्रसिद्धी पत्र, तुम्हाला सांगितलं मी यापूर्वी. मग इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. पहा काय वापरलं तिनं, पहा गोडी गुलाबी घेतली. राग, आता लोकांच्या मनामध्ये राग होता की नाही? 1857चा उठाव रागातून निघला का प्रेमातून निघला? रागातून. रागातून उत्पन्न झाला होता, असंतोषातून निर्माण झालेला होता. पण आता या लोकांना शांत करायचं होतं. मग तुम्हाला मी ते लोक भांडायचे, मी जोरजोरात भांडण करायला, तर शब्द वाढतील का? राग म्हणजे वाढत जातील का कमी होतील? वाढत जातील सर. पहा तुम्ही एखादं भांडण पहा, एखादं तू हात लावून दाखव म्हणते,
ते म्हणते मला सोड रे, म्हणते दाखवतो याला हात. म्हणजे यालाही पकडून ठेवते आणि त्यालाही पकडून ठेवते, दोघंही जोर काढतात. तू मला सोड रे, म्हणजे याला हात दाखवतो, ते म्हणते तू मला येऊन तर पाय, म्हणजे हात तर लावून पाय म्हणते. आणि दोघाला सोडलं तर काय होईल? एकमेकावर तुटून पडतील. भांडण लागत. अहो कोणीच भांडण करत नाही. ते म्हणते धर रे, म्हणते मला याला धरलं म्हणून वाचला म्हणते तू, नाही तर तुला दाखवत होतो म्हणते. कोणीच काही करत हा, नाही. उगा म्हणतात सरकार. उगा म्हणतात ते. हा, आता कसं गोष्ट केली मॅडम तुम्ही, उगा म्हणतात. म्हणजे ठरलं की माणसाला जास्त जोर येते. रागात असलेल्या माणसाला जर आपण रागानच आणखी करायला लागलो तर मग त्याचा राग आणखी चढते, बरोबर ना? पण त्याला जर त्याचा राग शांत करायचा असेल तर गोडी गुलाबीने घ्यावं लागेल की नाही? आता मला सांगा, लेकरू एखादं रडत असेल, लहान लेकरू रडत असेल, त्याला जर आपण वस काढलं तर ते लगेच शांत बसेल का? नाही सर. जास्त रडेल सर. ते जास्त रडेल. मग आपला त्याला शांत करण्यासाठी काय करावं लागेल? बाबा असं नाही, बाई नाही, मा तुला नाही म्हणलं, मा तुला काय पाहिजे, गोडीनं चॉकलेट पाहिजे बोलतो का, आपण. बिस्किट पाहिजे का, असं लाडी गोडी लावाल की नाही आपण त्याला? हो सर. मग आता तसाच आपल्या भारतीयांच्या मनामध्ये असलेला राग शांत करण्यासाठी या इंग्लंडच्या महाराणीनं, जी व्हिक्टोरिया महाराणी होती, हिनं काय वाक्य वापरलं पहा हे जाहीरनाम्यामध्ये. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. पहा, आमचे प्रजाजन आहेत. कोणाचे? इंग्लंडचे. राहिले कोण्या देशात? सर्व भारतीय. हे महत्वाचं आहे. सर्व भारतीय कोण्या देशातले होते हे लोक? ब्रिटिश पार्लमेंट. भारताचे होते मला ना सर. हसू येते कधी कधी. मला हसू येते कधी कधी. असे उत्तर सुचतात कसे हो तुम्हाला? आता मी तर गोल केलं याला, सर्व भारतीय. म्हणजे हे भारतात राहणारे असतील का ब्रिटिश मध्ये, म्हणजे इंग्लंड मध्ये राहणारे असतील? कुठं राहणारे असतील बरे? भारतामध्ये. हा, सर्व भारतीय हे कोण आहेत म्हणते? आमचे प्रजाजन आहेत, म्हणजे आमचेच नागरिक आहेत. कोणाचे नागरिक आहेत? आमचे. आमचे म्हणजे कोणाचे? इंग्रजांचे. भारतीय. काय? परत तिथंच आणखी आलं का? सर्व भारतीय म्हणजे भारत देशातले सगळे लोक, आणि हे आमचे प्रजाजन आहेत. कोणी जाहीरनामा काढला मला पहिल्यांदा क्लिअर करा तुम्ही. इंग्रज लोक काढलेत ना सर त्यांनी. हा, राणीचा जाहीरनामा कोणी मांडला पहिल्यांदा क्लिअर करा. थांबा, गोंधळ नका करू. राणीचा जाहीरनामा कोण मांडला? इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया. मग हा कारभार सगळा कुठून चालू झाला आता? ब्रिटिश पार्लमेंट. इंग्लंड मध्ये. ब्रिटिश पार्लमेंट, इंग्लंड मधून, बरोबर. मग इंग्लंड. सर्व भारतीय म्हणजे काय? आता आपण सगळेजण त्या राणीचं म्हणणं काय बा, तुम्ही सगळे भारतीय. कोणाचे प्रजाजन आहात तुम्ही? आमचे प्रजाजन आहात. आमचे म्हणजेच कोणाचे? राणीची. राणीचे म्हणजेच कोणाचे? इंग्रजांचे. इंग्रजांचेच म्हणजे कोण्या देशाचे? इंग्लंड. ब्रिटनचे, ब्रिटिश लोकांचे, ब्रिटिशांचे नागरिक म्हणजे तुम्ही आमचे प्रजाजन आहात मध्ये. पहा, आता ते राहिले ब्रिटिश इंग्लंड मध्ये, आणि तिथून म्हणते की सर्व भारतीय आमच्याच प्रजाजन आहात, आमचे नागरिक आहात. भारत देशातले लोक त्यांचे नागरिक झाले म्हणते. प्रेमानं घ्यायली, किती गोड बोलायली पहा आता. त्याच्यानंतर म्हणते वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही. पहा, आता आपल्याला आज आपण म्हणतो धर्म, वंश, जात पाळायची नाही, पण त्यावेळेसच्या लोकांना जुळवून घेण्यासाठी राणीने शब्द वापरले, धर्म, वंश, हेच आधी जात, केलं असतं. जन्मस्थान. हा हेच आधी केलं असतं तर एवढं खवळलं नसते ना. हा, पण ते मग आता झाल्यानंतर कळते ना. अक्कल घडली की कळत असते माणसाला. प्रयत्न करायला लागले ते. ठेच लागली कीच आपण खाली पाहतो. पहिले जर खाली पाहून चाललं तर ठेच लागेल का? तशातला हा प्रकार आहे. मग हे घडलं. तिथं पुढे काय सांगते राणी पहा, जाहीरनामा म्हणजे आता हे खात्री द्यायली राणी की सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहे. धर्म, वंश, जात, भेद याच्यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. पुन्हा आणखी सांगितलं, शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. पहा, किती तत्वज्ञान सांगितलं, गुणवत्तेवर नोकऱ्या दिल्या जातील म्हणते. धार्मिक, हा हे महत्वाची ओळख, धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. पहा, हार मानली धार्मिक बाबतीत की बाबा हे सगळं जे घडलं ते काच्यामुळे घडलं? धर्मामुळे, धार्मिक भावनेत हस्तक्षेप केल्यामुळे. आपण आपला शहाणपणा केला धार्मिक बाबतीमध्ये, जसं सती प्रथा, बालविवाह, पर्दा पद्धती, हे काही कायदे आपण केले.
त्याचं आपल्या अंगाकडे आलं. म्हणून धार्मिक बाबतीत कसलाही आता हिनं मान्यच करून टाकलं की आम्ही धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. करणार नाही. करणार नाही. द्या तुम्हाला सती द्यायची का सती द्या तुमची बाई. बालविवाह लावायचा का लावा, 2 लेकराचा बालविवाह. म्हाताऱ्याला पोरगी द्यायची का देऊन टाका. किंवा विधवांना पुन्हा विवाह करायचं, केशवपन करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही फात बसा. आम्ही याच्यामध्ये काय हात लावाल का आता? नाही, मान्यच करून टाकलं डायरेक्ट. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. राजे महाराजे त्याचे सैनिक जे होते ते युद्धात होते. मग तुमच्या संघ आधी केलेले करार आम्ही पाळतो बा, गॅरंटी दिली. तसेच ती कोणत्याही कारणासाठी संस्थानं खालसा केली जाणार नाही होते. आता पहा, आता राहिलेच कुठे होते संस्थानं सांगा बरं मला. एकही ठेवलं सगळंच नव्हतं त्या बंद केलं. डलहौसीनं. नष्टच झालं डलहौसीने एकही तसं ठेवलं सगळं नाही. खाल. आता हे राणी काय म्हणते की एकही तुमचं संस्थान खालसा केलं जाणार नाही. आहेत का खालसा करायला शिल्लक आपल्याकडे आता? त्या काहीच डलहौसीनं नाही. 1856 ला सगळं नील करून टाकलं. अशी सगळी ग्वाही म्हणजे गॅरंटी, खात्री दिली. कोणाला दिली? भारतीय लोकांना. कोणी दिली ही गॅरंटी? राणी व्हिक्टोरिया. राणी विक्टोरियानं ही गॅरंटी देऊन टाकली. आणि या गॅरंटीच्या माध्यमातून आता हा सगळा कारभार राणीच्या वतीनं या ठिकाणी पाहिला जाणार आहे. आता या राणीच्या जाहीरनाम्याबाबत काही महत्वाचे जाणीवपूर्वक बाबी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्या इतर सरळ सेवा परीक्षा तशी एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीनं येत असतात. आपल्या या पुस्तकामध्ये तेवढं काही दिलेलं नाही. पण राणीचा जाहीरनामा हा 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद दरबारात प्रसिद्ध करण्यात आला. पहा, तारीख लक्षात ठेवायची, 1 नोव्हेंबर 1858. ठिकाण कोणतं आहे? अलाहाबाद. राणीच्या वतीनं हा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला? तर व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. कोणी वाचून दाखवला? तर स्क्रीन नाही व्हाईसराय बदलली. व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग यांनी हा जाहीरनामा वाचून दाखवला. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलंय, सगळ्या प्रजाजनांना विश्वासात घेण्याचं काम कोणी केलं? आता ब्रिटिश पार्लमेंटनं केलंय. म्हणजे खरंच एवढं मान्य केलंय, पण घडलं का असं काही? नाही. धार्मिक बाबत सोडलं तर सरकारी नोकऱ्या गुणवत्तेवर दिल्या नाही. त्याच्यानंतर तुमचं धर्मवंश काही पाळलं गेलं नाही, जशाला तसं ठेवलं. त्याच्यानंतर नोकऱ्या सैनिकांना देण्यात येणारी वागणूक काही बदलली नाही. उलट आता सैनिकाचं प्रमाण बदलून टाकलं यांनी. का सैनिकाचं प्रमाण बदललं असेल बरं? समजा पहिले 5 सैनिक भारताचे, त्याच्या मागे 1 इंग्रज सैनिक होता. पहा, लक्षात घ्या, 5 सैनिक भारताचे, त्याच्या मागे इंग्रजांचा किती सैनिक होता? 1च. पण आता 1857चा उठाव झाल्यानंतर काय केलं, 3 सैनिक भारताचे 2 सैनिक इंग्रजाचे ठेवले. का ठेवलं असेल बरं असं प्रमाण? लक्ष ठेवायसाठी. लक्ष ठेवण्यासाठी. कारण या उठावाची सुरुवात कुठे झाली होती सगळ्यात पहिले? उठावाची सुरुवात कुठून झाली होती? आठवा. मेरठ येथील छावणीत. हा, कोणा केली होती? मंगल पांडे. मंगल पांडे. म्हणून या सैनिकाच्या याच्यातूनच हे उद्योग झाला बाबा. याच्यानंतर सैनिकावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. सैनिक जर एकदा बाहेर निघले तर आपलं पुन्हा काही खरं नाही. आता एकदाच कसं तरी निपटलं, पुन्हा असं जर आलं तर मग आता आपल्याला घाशा गुंडाळा लागल. म्हणून आता यांनी काय केलं, हिंदू सैनिकांच्या मागे इंग्रज सैनिकांचं प्रमाण सुद्धा काय केलंय, वाढवलंय. पहिले 5 मागे 1 होता, आता तो किती केला? 5 मागे 2 केलेत. असं सगळं व्यवस्था त्यांनी बदलून टाकली. आता हे एक नकाशा आहे पहा 1857च्या उठावाच्या संदर्भाने. जिथं जिथं 1857चा उठाव झाला होता, लढ्याची महत्वपूर्ण ठिकाणी लाल रंगाच्या या बिंदून दाखवली आहेत पहा. त्याच्यामध्ये ही नकाशे आहेत बरं. काही लखनौ, अयोध्या, कालपी, अलाहाबाद, बनारस, मिनापूर, जगदीशपूर. ही नकाशातल्या जी काही माहिती आहे, एक वाटलं स्क्रीनशॉट घेऊन टाका नकाशाचा, आणि तुम्हाला लक्षात येईल कुठं कुठं कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये लढा महत्वाचा होता आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचं नेतृत्व केलं गेलं. असं सगळ्या भूमिका या ठिकाणी आहेत. त्यानंतर आता एक पुढची स्लाइड आहे. स्लाइड पाहूया, यामध्ये काय सांगितलंय आपल्याला.
बाई 1857च्या लढ्याच्या संदर्भाने ज्या काही महत्वपूर्ण बाबी होत्या त्या सर्व बाबी तुमच्या पुढे सादर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जसं आपण पाहिलं की पहिल्यांदा मला सांगा मग 1857च्या उठावाची कारण काय होती, कोणती कोणती कारणं पाहिली आपण? आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि तात्कालिक कारण. तात्कालिक कारणे. तात्कालिक कारणामध्ये गाई आणि डुकराच्या चरबीची काडतुस हे महत्वाचं होतं. कोणती बंदूक वापरण्यात आली होती त्यावेळेस? एनफिल्ड एनफिल्ड बंदूक. त्याच्यानंतर आर्थिक कारणामध्ये सुद्धा पाहिलं आपण शेतीविषयक धोरणं, उद्योगधंद्याचे जे काही कारण होते ते सगळं. त्याच्यानंतर पाहिलं की परिणाम पाहिले. परिणामामध्ये सुद्धा आता राणीचा जाहीरनामा महत्वाचा होता. राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय झाले? राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय काय बदल घडले बरं? म्हणजे सॉरी, राणीचा जाहीरनाम्यानुसार बदल नाही नाही, थांबा थांबा. राणीचा जाहीरनामा म्हणण्याऐवजी इथं मी थोडस बदलतोय. त्यामध्ये काहीतरी ब्रिटिश पार्लमेंटनं जो 1858चा कायदा केलाय त्यानुसार काय बदल झाले? हा सर. लेटर आले, लेटर शेअर तुम्ही लेटर केलेलं आहे. हा आणि 10:30 वाजलेले आहेत. मला असं हो, ठीक वाटतं आहे की सर. आता थांबावं. थांबायला पाहिजे सर. 1 मिनिट फक्त झाले, आमचं संपत आलंय आता, पाठ पूर्ण झालाय. नाही, पहिलं स्क्रीन शेअर केलेलं कट करा. सॉरी, हा ते स्क्रीन मध्ये झालंय. आता त्यानंतर जे काही समजा माहिती होती त्यामध्ये आपण पाहिलंय की उठावाची जे काही राणीचं जे ब्रिटिश पार्लमेंटनं घोषित केली होती त्यानुसार सर्व बाबी म्हणजे व्हाईसराय हे पद निर्माण झालं, जी काही कारणे होती ती कारणे रद्द करण्यात आलेली होती. आपल्याला ह्या सर्व बाबी त्या ठिकाणी कळून आल्यात. असो, अशा या सर्व घडामोडी 1857च्या उठावाच्या महत्वाच्या होत्या. आता इथून पुढे काय झालंय, लोकांना कळून चुकलंय की काहीतरी बाबी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि इथून पुढे आता भारतामध्ये एक नवे विचार प्रवाह व्हायला सुरुवात होणार आहे. मग हे विचार प्रवाह काय होते, कोणते आहेत, याचा आपण उद्याच्या तासिकेमध्ये पूर्णतः अभ्यास करूयात. चला तर मग आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना गुड नाईट. सर आपला सकाळी क्लास आहे का? हॅलो हॅलो सर, सकाळचा क्लास आहे का? हा, तुम्हाला त्या संबंधात ग्रुपवर माहिती मिळेल. सध्या आता आपल्याला तशा काही सूचना मिळालेल्या नाहीत ग्रुपवर, त्याबाबत माहिती टाकण्यात येईल. चला या ठिकाणी थांबूयात आपण. गुड नाईट.